सर्वेपि मान्यवराः सभाप्राङ्गणं प्रति प्रस्थिताः सन्ति। तेषाम् आगमनात् परं वयं सर्वेपि सुजनाः समुत्थाय तेषां स्वागतं कुर्मः इति निवेदनम्। अद्यतनकार्यक्रमस्य अध्यक्षाः उच्चतन्त्रशिक्षणविभागस्य मन्त्रिणः माननीय श्री नामदार उदयजी सामन्तमहोदयाः, एवञ्च विकास महात्मे महोदयाः, कृपाल तुमानेजी महोदयाः, एवं अस्माकं माननीयाः कुलगुरवः अभिजित वंजारी महोदयाः, आशीषजी जयस्वाल महोदयाः, पंकज चांदे महोदयाः, एवञ्च अन्ये अस्माकम् अधिकारिणः सम्प्रार्थ्यन्ते मञ्चमलं कुर्वन्तु इति। सर्वेभ्यो नमः। उद्घाट्य योगकलया हृदयाब्जकोशं धन्यैश्चिरादपि यथा रुचि गृह्यमाणः यः प्रस्फुरत्यविरतं परिपूर्णरूपः श्रेयस्समे दिशतु शाश्वतिकं मुकुन्दः। नमस्सभायै साध्यक्षायै महाराष्ट्र राज्य महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार प्रदान कार्यक्रमेऽस्मिन् भवतां सर्वेषां स्वागतम्। उच्च शिक्षण विभागः महाराष्ट्र शासनं तथा कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयः रामटेकम् इत्यनयोः समन्वयेन आयोजिते अस्मिन् कार्यक्रमे तत्र भवतां सर्वेषां स्वागतम्। वैदिकमङ्गलाचरणेन वयं कार्यक्रमस्य आरम्भं कुर्मः। वैदिकमङ्गलाचरणनिमित्तम् अहं सम्प्रार्थये अमित भार्गवमहोदयं वैदिकं मङ्गलाचरणं विधातु। हरिः ओम मा पावकानाः सरस्वती बाजे भिर्बाजिनीवते जजन्यं वष्टो धिया वसुः माहो अर्णाः सरस्वती पराचेतायाति केतुना धियो विषवा विराजते विषवानि देवसवितर्दूरितानि परासुवा जद्भद्रन्तन्न आसुवा। हरिः ओम। धन्यवादाः। विगतषण्णां वर्षाणां पुरस्कारप्रदानस्य सुचिरः अयं कार्यक्रमः यः आसीत् सः सम्प्रति समुत्पद्यते। प्रमोदस्थानमिदं यदद्य वयं तदर्थं सर्वे सम्मिलिताः। कार्यक्रमस्य अस्य प्रास्ताविकं तथा उपस्थितानां मान्यवराणां च स्वागतं विधातुं प्रास्ताविकं प्रस्तौतुम् अहं विश्वविद्यालयस्य कुलगुरुमहोदयान् आचार्य श्रीनिवास वरखेडि महोदयान् सविनयं सप्रश्रयं सम्प्रार्थये ते स्वागतभाषणं विधाय अस्मान् अनुगृह्णन्तु इति। सर्वेभ्यः प्रणामाः। सर्वांना माझा नमस्कार। आज महाराष्ट्र शासन के उच्च शिक्षण विभाग के द्वारा महाराष्ट्र राज्य महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण समारोह हमारे विद्यापीठ के प्रांगण में हो रहा है। इस कार्यक्रम के संकल्प शक्ति और इच्छा शक्ति हमारे उच्च शिक्षण विभाग के माननीय नामदार मंत्री महोदय श्री उदयजी सामंत इस कार्यक्रम में अध्यक्षता कर रहे हैं। उनको मैं इस विद्यापीठ के पक्ष से मेरे पक्ष से मैं स्वागत करता हूं। इस कार्यक्रम में हमारे 5 साल से ये पुरस्कार नहीं दिया जाया था, बहुत प्रलंबित हो गया था। मंत्री महोदय ने इसमें जब पिछली बार यहाँ आए थे उन्होंने अपने तरफ से एक वचन दिया, एक 6 महीने के अंदर यहाँ इस कार्यक्रम का आयोजन होगा, उसमें सबको जितने लोगों को पुरस्कार नहीं दिया वो पुरस्कार समारोह यहाँ हो जाएगा। तो इस विषय में उनकी प्रतिबद्धता मैं हमेशा याद करता हूँ। जो भी वो अपने पक्ष से सरकार के पक्ष से जो वचन देते हैं उसको निभाने में उनका बहुत बड़ी दीक्षा है। तो मैं ऐसे एक नेता मंत्री महोदय संस्कृत के प्रति उनका आदर और एक बात मैं जोड़ना चाहता हूँ। सर ने ये रामटेक एक विदर्भ के एक कोने में रामटेक है, महाराष्ट्र के दूसरे कोने में समुद्र के तीर में रत्नागिरी है और रत्नागिरी रामटेक को एक सूत्र के रूप में उन्होंने बांधा है। अभी रामटेक विद्यापीठ के एक उपकेंद्र रत्नागिरी में शुरू हो गया है। तो इसमें आपका स्वयं एक स्थान देना उनका योगदान रहा है, उनको मैं स्वागत करता हूं। आज
इस कार्यक्रम में उपस्थित नहीं रहे हैं, लेकिन उनकी शुभेच्छा हमारे पास है, हमारे साथ है। माननीय मंत्री महोदय ऊर्जा तथा पालक मंत्री नामदार डॉक्टर नितिन जी राउत तथा मंत्री महोदय पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, विकास, क्रीड़ा, युवक कल्याण महाराष्ट्र राज्य नामदार श्री सुनील केदार जी, उनको भी मैं यहाँ से नमन पूर्वक स्वागत करता हूँ। आज प्रमुख अतिथि के रूप में हमारे इस कार्यक्रम में उपस्थित माननीय डॉक्टर विकास महात्मे जी, खासदार राज्यसभा सदस्य नागपुर, और माननीय श्री कृपाल तुमाने जी, खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र, तथा माननीय श्री आशीष जायसवाल जी, आमदार रामटेक विभाग क्षेत्र, माननीय श्री अभिजीत बंजारी जी, शिक्षक आमदार पदवीधर मतदार संघ नागपुर, डॉक्टर पूर्व कुलगुरु डॉक्टर पंकज चांदे जी, तथा इस कार्यक्रम में हमारे सारस्वत अतिथि के रूप में प्रोफेसर CG विजय कुमार, कुलगुरु महर्षि पाणिनि संस्कृत वैदिक विश्वविद्यालय उज्जैन, ये हमारे ही हैं, हमारे विद्यापीठ के आचार्य रहे हैं, उनको मैं स्वागत करना चाहता हूं। और इस कार्यक्रम में सरकार के महाराष्ट्र राज्य शासन के उच्च शिक्षा विभाग के द्वारा आयोजित इस कार्यक्रम में उपस्थित हैं डॉक्टर प्रकाश बच्चाव जी, जॉइंट डायरेक्टर पुणे, और डॉक्टर संजय ठाकरे जी, जॉइंट डायरेक्टर नागपुर, तथा हमारे अन्य सहोद्योगीगण यहाँ उपस्थित हैं। सबको मैं स्वागत करना चाहता हूँ। उसी तरह महाराष्ट्र राज्य महाकवि कालिदास साधना पुरस्कार जिनके लिए दिया गया है, न रत्नम अन्विष्यति मृग्यते ही तत्, तो हम रत्न स्वयं अपने पुरस्कार के लिए आगे नहीं आता है, रत्न को ढूंढ के हम जाते हैं, उन रत्नों को पूजा करते हैं। तो महाराष्ट्र राज्य के द्वारा दिया गया महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार को आपने स्वीकारा है, इसलिए इस पुरस्कार का महत्ता है। तो आप सबको जो साधना पुरस्कार के विजेता हैं, उन सभी प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ति, संस्कृत शिक्षक, प्राध्यापक तथा संस्कृत के कार्यकर्ता, अन्य राज्य से आए हुए संस्कृत के महापंडित, सभी को मैं स्वागत करता हूं। आपको इस कार्यक्रम में महाराष्ट्र में, नागपुर में, रामटेक में आप आए हैं, महाकवि कालिदास की तपस्या भूमि में आपकी मैं स्वागत करने के लिए मैं बहुत हर्ष अनुभव करता हूं। इस कार्यक्रम को बहुत संक्षिप्त रूप से करना है। माननीय मंत्री महोदय हमारे विद्यापीठ के इस प्रांगण में तीसरी बार आ रहे हैं, तो मतलब उनकी कितनी श्रद्धा है, कितनी इच्छा है संस्कृत के प्रति और वेद और इस साहित्य के प्रति। अभी संस्कृत महोत्सव चल रहा है, इस संस्कृत महोत्सव के समय में ही इस पुरस्कार को देना है, ये संकल्प करते हुए माननीय मंत्री महोदय ने इस संकल्प को लिया। मैं तो एक वीक के यहाँ नहीं था, लेकिन इच्छा शक्ति उनकी है, संकल्प शक्ति उनकी है और क्रिया शक्ति होनी चाहिए। हमारे इस कार्यक्रम के पूर्ण संयोजिका डॉक्टर कविता होले, प्राध्यापिका, जो सेक्रेटरी है इस पुरस्कार समिति के, उनको मैं हृदय से धन्यवाद देना चाहता हूँ, जिन्होंने इस कार्यक्रम का पूर्ण आयोजन किया है। मैं सबको पुनः एक बार स्वागत करते हुए मेरा वचन समाप्त करता हूँ। धन्यवाद। और एक इस विद्यापीठ का 25 साल हो रहा है। मैं माननीय मंत्री महोदय जी ने हमारे लिए एक बहुत बड़ा आश्वासन दिया है। पूरे महाराष्ट्र में हमारे 4 उपकेंद्र प्रतिष्ठापने होने जा रहे हैं, तो उसके लिए महाराष्ट्र सरकार की ओर से पूरी समर्थन है। और आगे जाकर हमें एक 25 वर्ष जब हम मनाते हैं, तो उस समय में हमें इसको विस्तार करने के लिए जो महाराष्ट्र सरकार के तरफ से चाहिए, वो सारे सहयोग में प्रार्थना करते हुए, और एक मैं उपलब्धि में आपके सामने रखना चाहता हूँ। एक कोई विश्वविद्यालय जब 25 साल मनाएगा, उस समय में कुछ उपलब्धि होनी चाहिए। तो इस समय में मेरे ख्याल से उपलब्धि ये है, वैसे तो हमारे विद्यापीठ पंडितों के लिए बहुत सारे पंडित यहाँ हैं, प्राध्यापक हैं, उनको भी सत्कार इस समारोह में डॉक्टर मधुसूदन पन्ना जी को मिला है। उसी तरह मुझे बहुत गर्व है सर, महाराष्ट्र हमारे विद्यापीठ के ओर से पहली बार एक वाइस चांसलर के रूप में
प्रोफेसर विजय कुमार जी का चयन हुआ है वो मध्य प्रदेश में, अन्य राज्य में, तो ये हमारे विद्यापीठ के लिए एक उपलब्धि है. दिस इज द रिकग्निशन वी गॉट फ्रॉम द आउटसाइड द स्टेट. तो इसे ये भी हमारे लिए बहुत उपलब्धि है. आपको फिर एक बार स्वागत करते हुए मेरा वचन समाप्त करता हूँ. धन्यवादः आचार्यः. सम्प्रति मान्यवराणां स्वागतस्य औपचारिकः क्षणः. तत्रादौ अहम् उपस्थितानाम् अद्यतनकार्यक्रमस्य अध्यक्षाणां माननीय उच्चतन्त्रशिक्षणमन्त्रिणां उदयजी सामन्तमहोदयानां स्वागतं सम्माननं च विधातुम् आचार्य श्रीनिवासवरखेडिमहोदयान् सम्प्रार्थये. अद्यतनकार्यक्रमस्य अध्यक्षाणां माननीय उच्चतन्त्रशिक्षणमन्त्रिणाम् उदयजी सामन्तमहोदयानाम् अस्माकं पक्षतः स्वागतं कुर्वन्तु इति. एवञ्च उपस्थिताः सन्ति रामटेकलोकसभाक्षेत्रस्य माननीय खासदार महोदयाः श्री कृपालजी तुमानी महोदयाः. तेषामपि स्वागतं कुर्वन्तु इति पुनरेकवारं माननीय कुलगुरुमहोदयान् वरखेडी महोदयान् सम्प्रार्थये. एवञ्च तदनन्तरम् उपस्थिताः सन्ति खासदार राज्यसभा सदस्याः विकासमहात्मे महोदयाः. तेषां स्वागतं माननीयाः कुलसचिवाः डॉक्टर हरेकृष्ण अगस्ती महोदयाः कुर्वन्तु इति तेषां कृते अभ्यर्थना. विकासमहात्मे महोदयानां स्वागतं डॉक्टर हरेकृष्ण अगस्ती महोदयाः कुर्वन्तु इति. एवञ्च अस्मासु उपस्थिताः सन्ति अभिजीत वंजारी महोदयाः. एते भवन्ति विधानपरिषदसदस्याः पदवीधर मतदारसङ्घस्य. तेषामपि विश्वविद्यालयपक्षतः स्वागतम्. एवञ्च रामटेका विधानसभाक्षेत्रस्य माननीयाः विधायकाः आशीषजी जयस्वाल महोदयाः. तेषाम् अपि विश्वविद्यालयपक्षतः स्वागतं सम्माननं च. एवञ्च अद्यतनकार्यक्रमे उपस्थिताः सन्ति विशेषत्वेन सारस्वत अतिथिरूपेण उपस्थिताः सन्ति अस्माकम् आचार्याः प्रोफेसर् विजयकुमार महोदयाः. सम्प्रति महर्षि पाणिनि वैदिकसंस्कृतविश्वविद्यालयस्य एते कुलगुरवः सन्ति उज्जयिनिस्थ. तेषामपि सम्माननं स्वागतं च कुर्वन्तु इति अभ्यर्थना. एवञ्च शासनपक्ष अस्माकं इदमस्माकं विश्वविद्यालयस्य गौरवस्थानं यत् अस्माकम् आचार्याः सम्प्रति देशविदेशेषु एवं प्रसिद्धिं प्राप्ताः सन्ति. अस्माकं विश्वविद्यालयस्य संस्थापककुलगुरवः माननीय डॉक्टर पंकज चांदे महोदयाः अनुगृहीतुम् अस्मासु उपस्थिताः सन्ति. तेषामपि विश्वविद्यालयपक्षतः शासनपक्षतः स्वागतं सम्मानं च. एवञ्च उपस्थिताः सन्ति संदीप इट्कलेवार महोदयाः शिवसेना जिल्ला प्रमुख महोदयाः नागपुरस्य. एवञ्च अंकितप्रभु महोदयाः युवा सेवा सेना कार्यकारिणी सदस्याः. तेषामपि विश्वविद्यालयपक्षतः स्वागतं. शिक्षणसञ्चालकपक्षतः डॉक्टर प्रकाश बच्छाव महोदयाः सन्ति सहसञ्चालकाः पुणे विभागस्य. एवञ्च अस्मासु उपस्थिताः सन्ति डॉक्टर संजय ठाकरे महोदयाः सहसञ्चालकाः उच्चशिक्षणविभागः नागपुरं. तेषामपि विश्वविद्यालयपक्षतः स्वागतम्. एवञ्च उपस्थिताः ये सन्ति माननीयाः मल्लिकार्जुन रेड्डी महोदयाः पूर्वविधायकाः संस्कृतभारती अखिलभारतीयमन्त्रिणः श्रीश देवपूजारी महोदयाः भाषाप्रचारिणी सदस्याः संस्कृतानुरागिणः शासनप्रतिनिधयः पुरस्कारसमितिसदस्याः विश्वविद्यालयस्य मान्याः अधिष्ठातारः मान्याः विभागप्रमुखाः एवञ्च प्रशासकीयाः अधिकारिणः उपस्थिताः सर्वेपि वार्ताहराः एवञ्च ये अभ्यागताः तेषां सर्वेषामपि शब्दसुनोभिः स्वागतं व्याहृत्य सम्प्रति अहं रामटेक विधानसभाक्षेत्रस्य आमदार महोदयाः विधायकाः ये सन्ति माननीयाः आशीषजी जयस्वाल महोदयाः तान् सम्प्रार्थये अस्मान् उद्बोधयितुं. सर आपल्याला विनंती आहे. व्यासपीठावर उपस्थित माननीय उदयजी सावंत, खासदार तुमानेजी, खासदार विकासजी महात्मे, आपले विद्यापीठाचे VC वरखेडी साहेब, विजयकुमारजी, अभिजीतजी वंजारी, अंकितजी प्रभू, पंकज चांदे साहेब, इटकेलवारजी आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आणि विशेष करून या कार्यक्रमाला ज्यांना कवी साधना पुरस्कार मिळालेला असे सर्व मान्यवर, मी मनापासून आपले उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांना धन्यवाद देतो की मागील 1.5 वर्षात ते तिसऱ्यांदा या विद्यापीठात आले. मी अनेक वर्षापासून या भागाचा आमदार म्हणून काम पूर्वी संस्कृत विद्यापीठ जरी माझ्या मतदारसंघात येत नव्हतं पहिल्या 2 टर्मला, तरी देखील विद्यापीठाशी मी संलग्न होतो.
आणि कधीतरी मंत्र्यांनी यावं, कधीतरी याची सूत घ्यावी, नेहमी त्या ठिकाणी ओरडावं लागत होतं आणि विद्यापीठ कुठं आहे काय याच्या संदर्भात सांगावं लागत होतं. परंतु अच्छा रामटेकला संस्कृत विद्यापीठ आहे का वगैरे या पद्धतीची परिस्थिती होती. परंतु या विद्यापीठाला खऱ्या अर्थाने पालकत्व स्वीकारणारे आपले राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी जे शब्द दिलं होतं मागच्या कार्यक्रमात की मी 6 महिन्याच्या आतमध्ये 6 वर्षापासून प्रलंबित या पुरस्काराचं वितरण करेल. कोरोनाची परिस्थिती होती, कार्यक्रम घेण्यामध्ये अडचणी होत्या, परंतु हा प्रलंबित असलेला सोहळा आपण आज पार पाडत आहे त्यासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि असं ठरलं होतं आपल्या मागच्या बैठकीत की आपण कालिदास समारोह असा मोठा समारोह घेऊ आणि त्या समारोहामध्ये हा पुरस्काराचं वितरण करू. परंतु कालिदास समारोह आता घेता येईल केव्हा घेता येईल आता तिसरी लाटेची शक्यता आहे, त्यामुळे परत ती एक अडचण होती. परंतु या निमित्ताने आज हा सोहळा होत आहे त्याचा मला आनंद आहे. विद्यापीठाच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न होते त्याचा एक आढावा झालेला आहे आणि आज संध्याकाळीच 5 वाजता या संदर्भामध्ये जिल्हाधिकारीसोबत नागपूरला बैठक ठेवण्यात आलेली आहे. विशेष करून जमिनीचा जो प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे, अधिक जागा कशी देता येईल, गव्हर्नमेंट लँड कशी ट्रान्सफर करता येईल, सर्वात महत्त्वाचा विषय आहे की रामटेक हा पूर्ण जगामध्ये जसं प्रभू रामचंद्रासाठी ओळखला जातो तसं जगामध्ये हा रामटेक आपला महाकवी कुलगुरू कालिदासांच्या भूमी म्हणून या ठिकाणी ओळखलं जाते की रामटेकला मेघदूत लिहिलेलं आहे. आणि मागेच आम्ही विनंती केली होती VC साहेबांना, त्यांनी पत्र देखील दिलं, तो प्रस्ताव कलेक्टरकडे गेला आहे की हा संपूर्ण कालिदास स्मारक परिसर हा याचा पालकत्व विद्यापीठाने स्वीकारावा. त्या विद्यापीठाच्या बाजूला जे ओपन एअर थिएटर आहे तिथं महाकवी कुलगुरू कालिदासाने लिहिलेले सर्व काव्यसंग्रह याचं नाट्य रूपांतरण आणि पूर्णपणे संबंध जगाच्या लोकांना कालिदासाच्या एक कालिदास नगरी बसून त्या ठिकाणी सर्व प्रकारचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे सर्व लिटरेचर वेगवेगळ्या लोकांनी मेघदूतचं जे रूपांतरण केलेलं आहे त्यांच्या भाषेत त्या सर्व पद्धतीचं लिटरेचर त्या ठिकाणी लोकांना अभ्यास शिकायला त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी आणि पूर्णपणे केवल रुद्र नरसिंहचा तो परिसर हा कालिदास नगरी म्हणून त्या ठिकाणी जगामध्ये या रामटेकचं नाव व्हावं. ती जबाबदारी आम्ही VC साहेब त्यांनी ती स्वीकारली. आता ते पूर्ण विद्यापीठ हस्तांतरण विद्यापीठाला तो पूर्ण परिसर नगरपरिषदेने देखील ठराव घेतला आणि त्या पूर्ण परिसर त्याचं खरं पालकत्व हे फक्त विद्यापीठच, बाकी कोणाची ती ताकद नाही त्या कालिदास स्मारकाला पुढे न्यायची. परंतु ही जबाबदारी माननीय VC यांनी स्वीकारली, त्यासाठी मी धन्यवाद देतो. आणि मला असं वाटतं की आज संध्याकाळीच 5 वाजता या संदर्भामध्ये निर्णय होईल. मी अधिकचा वेळ आपला घेत नाही, मला वेळेची अडचण माहीत आहे. मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि विद्यापीठाचे आता प्रलंबित प्रश्न खूप जास्त मंत्री महोदय ते स्वतःच आता आढावा इतका घेतात की मला खूप जास्त वकिली करण्याची गरज राहिली नाही. आणि अदरवाईज प्रत्येक मंत्र्याला या विद्यापीठाच्या विषय पटवून सांगण्यामध्येच खूप त्रास होत होता. परंतु मला आनंद आहे की खऱ्या अर्थाने आपण या विद्यापीठाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहात. पुढच्या उर्वरित कालखंडात देखील आपण अनेकदा याल आणि जे काही प्रलंबित राहिलेले सर्व विषय आहे ते सर्व विषय आपण टप्प्याटप्प्याने मार्गी लावतच आहात आणि ते सर्व विषय संपतील अशा पद्धतीचं विनंती करतो. एक विषय अजून आहे की या विद्यापीठाला आपल्याला ग्रीन विद्यापीठ करायचं आहे, पूर्णपणे हिरवगार असलेला परिसर करायचा आहे. त्याचा देखील प्रस्ताव गेलेला आहे. तो देखील प्रस्ताव संध्याकाळी 5 वाजता त्याला देखील मान्यता देऊ, जेणेपासून हा परिसर अत्यंत सुंदर होईल. या सर्व विषयासाठी आपण आलात, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि विशेष करून ज्या लोकांना पुरस्कार मिळत आहे आपल्या साधनेला माझा मनापासून सलाम. खरं म्हणजे आपली संस्कृत भाषा याला म्हणजे किती दुर्लक्षित आपण आजपर्यंत ठेवलेलं आहे, परंतु आपल्या सर्व लोकांच्या साधनेमुळेच हा आपला खऱ्या अर्थानं आपला वारसा, ही आपली संस्कृती याला जतन होत आहे. आपल्या या सत्कारामुळे खऱ्या अर्थाने आम्ही गौरवान्वित होत आहोत तुमच्यापेक्षा. आम्हाला अभिमान वाटते की तुमचा सत्कार समारंभात उपस्थित राहण्याचा, तुमचा पुरस्कारामध्ये उपस्थित राहण्याचा प्राप्त झाला, योग आम्हाला प्राप्त झाला. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आता मी नम्र विनंती करतो माननीय श्री अभिजित वंजारी, विधान परिषद सदस्य पदवीधर मतदारसंघ, त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या साधना पुरस्कार सोहळ्याच्या या वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या राज्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब, या ठिकाणी विशेष करून उपस्थित आपल्या रामटेक लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय कृपाल तुमाने साहेब, दुसरे आपले राज्यसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर विकास महात्मे साहेब, आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन असं झालं
असे आमचे मित्र आणि रामटेक विधानसभेचे आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी, या ठिकाणी विशेष करून उपस्थित आपल्या संस्कृत विषयाचे आचार्य आदरणीय डॉक्टर विजयकुमार साहेब, ज्यांनी या संस्कृत विद्यापीठाला याच्या सर्व प्रोग्रेसमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली, असे याचे संस्थापक कुलगुरू आदरणीय डॉक्टर पंकज चांदे साहेब, या ठिकाणी उपस्थित आपल्या क्षेत्रातले जॉईंट डायरेक्टर संजय ठाकरेजी, आमचे मित्र नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त संदीप पेटकेलवारजी, आपले युवा सेनेचे आमचे युवा मित्र मिस्टर प्रभू, या ठिकाणी उपस्थित आपले या विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू वरखेडी साहेब, उपस्थित सर्व या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांनो, आशिष भाऊंनी या विद्यापीठाबद्दल आपल्याला सर्वांना सांगितलं. आणखीन एक नाव घेणं गरजेचं आहे. डॉक्टर श्रीकांत जिचकार साहेब, ज्यांच्या पुढाकाराने या विद्यापीठाची स्थापना झाली, त्यांचीसुद्धा आठवण या ठिकाणी आपण सर्वांनी केली पाहिजे. आणि पंकज चांदे साहेब या ठिकाणी कुलगुरू म्हणून उपस्थित आहेत. आताच एक कुलगुरू नाहीत, परंतु त्यांनीसुद्धा अनेक वर्षामध्ये या संस्कृत विषयाला आणखीन कसं समोर नेता येईल याचा प्रयत्न त्यांनी अनेक वर्ष या विद्यापीठाच्या माध्यमातून केला. आपण सगळेजण म्हणतो की संस्कृत हा विषय असा आहे, संस्कृत भाषा अशी आहे की ज्याच्यापासनं इतर सर्व भाषांची उत्पत्ती झालेली आहे, परंतु या खऱ्या अर्थाने या भाषेला महत्त्व देण्याचं काम आपल्या राज्यामध्ये झालं आणि तेव्हापासनं संस्कृत विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम आपल्या राज्यामध्ये केले. मी आणखीन या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उदय सामंत या ठिकाणी अभिनंदन करेल, कारण राज्यामध्ये राजकारणामध्ये काम करताना, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना आणि मी स्वतः गेल्या अनेक 20-22 वर्षापासून सातत्याने शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहे. मी स्वतः संस्थाचालक आहे. मी नागपूर विद्यापीठामध्ये 15-20 वर्ष त्या ठिकाणी सिनेट सदस्यसुद्धा होतो, परंतु एखाद्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी आपला विषय नसतानासुद्धा शिक्षण क्षेत्राचं किंवा ते मंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी कुठले नवीन रिफॉर्म्स करता येईल याचा प्रयत्न करत असणारे आपले उदय सामंत साहेब, त्यांचं अभिनंदन आपण करायला पाहिजे. उदय सामंत साहेब पहिले मंत्री मी पाहिले की यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करून प्रत्येक विद्यापीठाच्या त्या ठिकाणी जाऊन तिथल्या शिक्षण क्षेत्रातल्या समस्या काय आहे त्या सोडवण्याचा त्यांनी काटोकाट प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या या संस्कृत विद्यापीठाची वाटचाल अशीच निरंतर सुरू राहो. आणि आज ज्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे अशा सर्व महान भूतींना मी या ठिकाणी वंदन करतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करून इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. सर्व उपस्थितांसमोर मी आमच्या विद्यापीठाची कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो की ज्या ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकारांचा उल्लेख आत्ता वंजारी साहेबांनी केला, त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या कृतज्ञतेची जाणीव ठेवण्याकरिता गेल्याच वर्षी माननीय राज्यपाल आणि साहेबांच्याच हस्ताने ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार ज्ञानस्रोत केंद्राचं खूप भव्य उद्घाटन झालेलं आहे आणि बाजूलाच ती भव्य इमारत उभी आहे जिथे आज आपण सगळे ग्रंथ प्रदर्शनीचा आस्वाद घेऊ शकता. आता मी या नंतर माननीय श्री डॉक्टर विकास महात्मे खासदार राज्यसभा सदस्य यांना नम्र विनंती करतो, त्यांनी उद्बोधित करा. नमस्कार. या इथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा जो पुरस्काराचा संस्कृत साधना पुरस्कार वितरण समारोह आहे त्याच्यासाठी खास करून आलेले मंत्री उदय सामंतजी, जे तंत्रशिक्षण महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत आणि त्यांनी स्वतःहून या कार्यक्रमास उपस्थित राहावं, कारण 5 वर्ष हा कार्यक्रम झाला नाही, त्याच्यामुळे ते स्वतः आले आणि हा कार्यक्रम होऊ शकला, त्याच्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद देतो. तसंच या इथे उपस्थित असलेले आणि खासदार कृपाल तोमानेजी, आमदार आशिष जयस्वाल ज्यांनी आपल्याला आत्ताच संबोधन केलं, तसेच आमदार अभिजित वंजारी आणि या युनिव्हर्सिटीचे विश्वविद्यालयाचे जे कुलगुरू आहेत ते वरखेडेजी, तसंच विजयकुमारजी आणि पूर्व कुलगुरू चांदेसाहेब, इतर सर्व मान्यवर आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे असे पुरस्कार्थी जे इतक्या दुरून या इथे आले आणि खरं तर हा कार्यक्रम पूर्ण आपण त्यांच्यासाठीच आयोजित केलेला आहे, तर ते सर्व पुरस्कार्थी आणि आपण सर्व. मी काही जास्त बोलणार नाही कारण वेळ फार कमी आहे, पण फक्त एक अनुभव शेअर करतो. मी आय स्पेशालिस्ट असल्यामुळे मी बाहेर देशात गेलेलो होतो, इजिप्तमध्ये, आणि त्यांनी तिथे मोतीबिंदूचे जे पहिले ऑपरेशन्स कोण कोण करत होते त्याची हिस्ट्री दाखवली अर्धा तास. आणि त्यांनी त्यांच्या इजिप्तचे, बाकी देशातले, लंडन, UK इथल्या सगळ्या डॉक्टरांचा उल्लेख केला, पण त्यांनी सुश्रुतचा उल्लेख केला नाही. तर ती त्यांची चुकी आहे असं मला वाटत नाही.
सुश्रुतनी हे लेखी स्वरूपात हजारो वर्षापूर्वी जे लिहिलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत आपण पोचवू शकलेलो नाही. आणि हे पोचवण्याचं काम आपलं आहे. जे त्यावेळेस ते करू शकत नव्हते, जे त्यांना त्यावेळेस माहिती नव्हतं, ते त्यावेळेस सुश्रुत या सर्जननी केलेलं होतं. आणि त्यांची शास्त्रोक्त पद्धत होती आणि ते लेखी स्वरूपात आहे, म्हणजे त्याला काही पुराव्याची काही आवश्यकता नाही. तसंच मला असं वाटतं की महाकवी कुलगुरू महाकवी कालिदास यांचं पण कार्य आपल्याला पूर्ण देशातच नाही तर पूर्ण वर्ल्डमध्ये, जगामध्ये पसरवलं पाहिजे, जेणेकरून त्यांची ओळख पूर्ण जगाला होईल. आणि संस्कृत बाबतीतही तसंच आहे. तर हे सर्व काम या इथे जे पुरस्कार्थी आणि या इथे जे शिकणारे आहेत ते करत आहेत. त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, कारण तुम्ही ही जे कल्चर आहे, संस्कार आहेत, ते तुम्ही समोर पूर्ण जगामध्ये नेत आहे. त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणखी एक आहे की कदाचित या इथे मला असं नेहमी वाटतं की मी संस्कृतमध्ये प्रारंभिणी विशारद या 5 परीक्षा पास केल्या, पण मला या संस्कृत बोलता येत नाही. माझ्या याच्यात माझा मुलगा जो आहे चिन्मय, त्याला हिंदीमध्ये 75% मार्क मिळाले. त्याच्याच वर्गातल्या मुलीला प्रज्ञाला 93% मिळाले. मी म्हटलं, अरे तिला 93% मिळाले, तू खूप कमी अभ्यास केलास. तो म्हणाला, तुम्ही म्हणता मला 75% मिळाले आणि तिला 93% मिळाले, तिला हिंदी बोलता येत नाही, मला हिंदी बोलता येते. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे तुम्ही हे इथे मला खूप चांगलं वाटलं की पुष्कळचं काम तुमचं संस्कृतमध्येच तुम्ही करता. हे खूप महत्त्वाचं आहे बोलणं, कारण लहानपणी आपण शिकतो ते बोललेलं ऐकून शिकतो भाषा, आणि नंतर कॉलेजमध्ये मात्र भाषा आपण पहिले लेखी वाचायला लावतो आणि मग शिकवतो. हा फरक जो आहे तो फरक आपण समजला पाहिजे. भाषा शिकताना पहिले बोलण्याने हळूहळू शिकलं पाहिजे आपण, तर ती बोलीभाषा येईल. आणि संस्कृत आणि महाकवी कालिदासांचं पुढे पूर्ण जगापर्यंत तुम्ही न्याल याचा मला खात्री आहे. म्हणून मी या इथले कुलगुरू वरखेड आणि तुमचे सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी रामटेक लोकसभा क्षेत्राचे सन्माननीय खासदार माननीय श्री कृपाल तुमानेजी यांना विनंती करतो, त्यांनी आम्हाला उद्बोधित करा. आजच्या या संस्कृत साधना पुरस्कार सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय उदयजी सावंत साहेब, मंचकावरती उपस्थित राज्यसभे सदस्य सन्माननीय डॉक्टर विकासजी महात्मे साहेब, रामटेक विधानसभेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय आशिषजी जयस्वाल साहेब, विधान परिषद सदस्य सन्माननीय अभिजितजी वंजारी साहेब, विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय वरखेडी साहेब, सन्माननीय विजयकुमार साहेब, ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे कॉलेज उभं राहिलं, तसे सन्माननीय पंकजजी चांदे साहेब, नागपूर सुधार प्रज्ञाचे विश्वस्त संदीपजी इटकेलवार, युवा सेनेचे प्रभूजी, ठाकरे साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या 6 वर्षापासून रखडलेला पुरस्कार सोहळा हा या ठिकाणी होतो आहे म्हणजे अनेक वेळा असे प्रकार घडतात की अनेक दिवसाचे पुरस्कार राहून जातात. त्याला काही घटना घडतात. आपल्या वेळेला कोरोना आला, पण अजूनही कोरोनाच्या बहाण्यामुळे अनेक लोक आपले सोहळे पुढे ढकलतात आहे. परंतु मला माहिती आहे की सन्माननीय उदयजी सावंत साहेब असं एक व्यक्तिमत्व आहे की शब्द दिला तो पाळायचा. काल रात्री 12 वाजता रत्नागिरीला होते
आणि 10 वाजता ते नागपूरला एका टोकावरून दुसऱ्या टोकाला महाराष्ट्राच्या 1200 किलोमीटरवरनं पोचतात. यावरनं आपण ओळखू शकता की सावंत साहेबांना या संस्कृत विद्यापीठाची किती काळजी आहे. नाहीतर दुसरा कोणी राहिला असता तर म्हटलं असतं कि आगे ढकेल दीजिए 2 दिन के लिए, मैं अपन 2 दिन बाद लेंगे. परंतु आपलं क्षेत्र नसताना या महाराष्ट्र राज्यामध्ये जे शिक्षण, कारण शिक्षण हे सर्वांसाठी प्रमुख आहे. जर शिक्षण होत असेल, एज्युकेशनली जो स्टेट समोर जाईल, जसं आपण म्हणतो केरला 1 नंबरवरती आहे, पण 2 नंबरवरती महाराष्ट्र राहील, ते उभा करण्याकरता सावंत साहेब या संपूर्ण महाराष्ट्रात प्रयत्न करतात आहे. क्षेत्र नसलं तरी जे काम मिळालं त्या कामाला वाहून घेणे, विद्यापीठाच्या स्तरावरती जाऊन महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात 1 भेट झाली पाहिजे, 2 भेट झाली पाहिजे, हा प्रयत्न त्यांनी याकरता चालवला असावा की शिक्षण क्षेत्र कोरोना काळात जे मागे राहिलेलं आहे त्याला आपण पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी होईल. संस्कृत विषय सर्वजण म्हणतात गंभीर आहे, पण तसा जर शिकतो म्हटलं तर सोपा आहे. 5वी ते 10वीपर्यंत मलासुद्धा एक विषय होता, मी संस्कृत हा विषय घेऊन मी सुद्धा 5 वर्ष शिकलो. परंतु आज फक्त वेद पुराणापुरती हा मर्यादित राहिला. कोणी आपसामध्ये बोलत असताना संस्कृत भाषेत बोलत नाही, कारण ज्या पद्धतीने त्याचा प्रचार व्हायला पाहिजे तो कुठेतरी कमी झालेला आहे. आणि वरखेडी साहेब, आपण या विद्यापीठाचे कुलगुरू आहात. आपण साहेबांना विनंती केली पाहिजे की युनिव्हर्सिटीपर्यंत एक विषय, जसा आम्ही मराठी कंपल्सरी केलेला आहे तसाच हा संस्कृतसुद्धा विषय कंपल्सरी जर झाला तर खऱ्या रूपाने या संस्कृतला न्याय मिळू शकेल. आणि हे सावंत साहेब, मला वाटत नाही यांना जास्त वेळ लागेल निर्णय घेण्यामध्ये. फटाफट निर्णय करण्याची त्यांची क्षमता आहे. आज आपणास पुरस्कार मिळतो आहे आणि पुरस्कार मिळवण्याकरता सुद्धा बरेच प्रयत्न करावे लागतात. या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला सुद्धा फार कठीण परिस्थितीतून जावं लागलं असेल. आणि फक्त 6 लोकांना राज्यातल्या आणि एकाला बाहेर स्टेटच्या, या 7 लोकांना फक्त पुरस्कार दिला जातो. हजारोतून 7 लोकांची निवड होणे म्हणजे आपण केलेला प्रयत्न, आपण केलेली मेहनत, याचंच हे फळ कुठेतरी आहे. त्यामुळे मी आपल्या सर्व जे आमचे पुरस्कार्थी आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्यापासून आम्हाला प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा बाळगून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. प्रलंबित पुरस्कार असो किंवा विश्वविद्यालयाची 4 उपकेंद्र असो, अध्यापक भरती असो किंवा संस्कृताबद्दलचं कुठलंही काम असो, ज्या जिव्हाळ्याने आणि प्रेमाने माननीय मंत्रीसाहेब या विश्वविद्यालयावरती आणि विशेषतः संस्कृतवरती प्रेम करत आहात, त्यांच्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी कमीच आहे. उदयो भागधेयस्य संस्कृतस्य महोदयः महाराष्ट्रोदयो यस्य ससतांगुणशेवधिः भास्करे उदिते लोके पत्रपुष्पफलोच्चयः उदये भवतः प्रीत्या संस्कृतस्योदयः प्रियः. उदयानां कारणेन संस्कृतस्योदयः जातः इति न किमपि वक्तुम् अतिशयोक्तिः इति पेन्नावर्याः महाकवयः तेषाम् इयं रचना. सम्प्रति अध्यक्षमहोदयान् सम्प्रार्थये अध्यक्षीय भाषणेन अस्मान् अनुगृह्णन्तु इति. प्रदीर्घ कालावधीनंतर वितरित होणाऱ्या या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे ज्येष्ठ सहकारी, देशाच्या लोकसभेचे सदस्य खासदार आदरणीय तुमाणे साहेब, आदरणीय खासदार विकासजी महात्मे साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे विद्यापीठ चालतं ते आदरणीय वरखेडी सर, विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी, माझे मित्र आशिषजी जयस्वाल साहेब, अभिजितजी वंजारी साहेब, ज्यांची नव्यानं उज्जैनला कुलगुरू म्हणून नियुक्ती झालेली आहे, ते आदरणीय विजयकुमारजी,
या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आदरणीय चांदेसाहेब, आमचे सहसंचालक प्रकाशजी बच्चाव, संजयजी ठाकरे, माझ्यासोबत आलेले युवा सेनेचे आदरणीय अंकितजी प्रभू, ज्यांची NITवर नव्यानंच नियुक्ती झाली ते शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख संदीपजी इटकेलवार, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व सत्कारमूर्ती, बंधू आणि भगिनींनो, संस्कृत भाषेचा प्रचार व्हावा, त्याच्यावर संशोधन व्हावं, त्याचं प्रकाशन व्हावं आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये अतिशय उज्ज्वल काम केलेलं आहे अशांचा सत्कार व्हावा, यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आपल्या साक्षीनं मला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत की आज उच्च व तंत्रशिक्षण विभागाचं मंत्रिपद माझ्याकडे नसतं तर मी काय सत्काराला तुमच्या इथं आलो नसतो. त्याच्यामुळे तुमच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या वतीनं देखील उद्धव साहेबांना मी धन्यवाद देतो की एवढ्या विद्वान पंडितांसमोर मला माझे विचार मांडण्याची संधी ही त्या खात्याचा मंत्री असल्यामुळं मला मिळते. मगाशी कुलगुरू महोदयांनी देखील सांगितलं की या 6 वर्षानंतरचा कार्यक्रम आहे. 6 वर्ष काय आपल्याकडे करोना नव्हता, आपल्याकडे करोना 2च वर्ष आहे. परंतु 6 वर्ष हा पुरस्कार वितरण सोहळा का होऊ शकला नाही त्याच्या खोलात मला जायचं नाही. पण ज्यांनी या महाराष्ट्राच्या स्तरावर, देशाच्या स्तरावर संस्कृतला ताकद दिली, संस्कृतला सुदृढ करण्याचा प्रयत्न केला, अशा विद्वानांचा सत्कार मला असं वाटतं की दरवर्षी नाही, दर 6 महिन्यानं झाला पाहिजे. मी देखील 5वी ते 10वी संस्कृत घेतलं होतं. मार्क्स किती पडले होते ते विचारू नका, पण 5वी ते 10वी माझं संस्कृत होतं. ज्यावेळी आपला बोलायचा सराव असतो, आपण एकामेकाशी डायलॉग ज्या भाषेतनं करतो, ज्या बोलीभाषेतनं करतो, तीच भाषा आपल्या मुखामध्ये असते आणि त्याच्यातनंच आपण व्यावहारिक सगळी जी काय कामं करायची असतात ती आपण करत असतो. संस्कृत भाषा काय आहे, संस्कृत भाषेचं महात्म्य काय, संस्कृत भाषा कधीपासून सुरू झाली, याच्यावर मी बोलणं एवढा नक्कीच मोठा नाही. परंतु मला कुलगुरूंना एक विनंती करायची आहे की संस्कृतची पुरस्काराची प्रथा यानंतर खंडित पडणार नाही, ही मंत्री म्हणून माझी आपल्याला ग्वाही आहे. परंतु ही संस्कृत भाषा विद्यार्थ्यांच्या मुखामध्ये देखील असली पाहिजे आणि त्याच्यासाठी काहीतरी आपण उपक्रम सुरू केला पाहिजे. आणि म्हणून मला आपल्याला सूचना करायची आहे की मी देखील गेल्या विद्यापीठांना एक पत्र काढणार आहे की महाराष्ट्राच्या स्तरावर डॉक्टर जिचकर साहेबांच्या नावानं एक संस्कृतची वक्तृत्व स्पर्धा घेतली गेली पाहिजे. विद्यापीठातनं 1, 2, 3 नंबर येतील प्रत्येक विद्यापीठातनं. जे काही 36-39 मुलं मुली त्याच्यातनं आपल्याला मिळतील त्यांची स्पर्धा आपण कवी कालिदासांच्या पवित्र भूमीमध्ये रामटेकमध्ये घेऊ आणि त्याच्यातनं सगळ्यात चांगलं संस्कृत बोलणारे 3 महाराष्ट्रातली महाविद्यालयीन मुलं ही रामटेकमध्ये आपण निर्माण करू. अशा पद्धतीची जर वक्तृत्व स्पर्धा आपण घेऊ शकलो तर मगाशी जो उल्लेख तुमाणी साहेबांनी केला किंवा महात्मे साहेबांनी केला किंवा आशिष जयस्वाल साहेबांनी केला की नुसतं शिकून उपयोगाचं नाही तर ते बोलता देखील आलं पाहिजे. आज आपल्याला जर जर्मनीला जायचं असेल तर आपण जर्मनी शिकतो, फ्रान्सला जायचं असेल तर फ्रान्सची भाषा शिकतो. पण ज्या भाषेनं देश घडवला, ज्या भाषेनं देशामध्ये आध्यात्मिक ताकद निर्माण केली, त्या संस्कृत भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही भूमिका आपल्याला घेतलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी 3दा काय मला 30 वेळा जरी या विद्यापीठामध्ये यावं लागलं तरी माझी यायची तयारी आहे. आपण 25वे वर्ष साजरं करतो आहे. मी ज्यावेळी मागच्या बैठकीमध्ये इथे तुमाणे साहेब आलो होतो, आशिषजींची मी चर्चा केली, सरांची चर्चा केली आणि मी विचारलं की 25व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतो आहे, पण याचा विस्तार फक्त रामटेकपुरता मर्यादित असून उपयोगाचा नाही, याचा विस्तार महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे. आणि मी देखील राजकारणामध्ये स्वार्थी आहे. विस्तार होत असताना पहिलं जर रत्नागिरीमध्ये उपकेंद्र काढत असाल तर बाकीच्या महाराष्ट्रात नंतर मी परवानगी देतो असं यांना सांगितलं. आणि म्हणून मला सांगताना आनंद होतो आहे की मराठे सरांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीला या वर्षीपासून या कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र आम्ही सुरू करतो आहे. नुसतं सुरू करत नाही तर त्यांना 25,000 स्क्वेअर फीट जागा देखील आम्ही दिली आणि संस्कृत विद्यापीठामार्फत गुरुकुलचा वर्ग देखील सुरू झाला पाहिजे. म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये गणपतीपुळा येतं.
गणपतीपुळ्याच्या संस्थेला बरोबर घेऊन याच वर्षीपासून गुरुकुल व्यवस्था देखील सुरू करण्याचा निर्णय संस्कृत विद्यापीठाच्या अंतर्गत आम्ही रत्नागिरीच्या गणपतीपुळ्याला घेतलेला आहे. आणि म्हणून सुरुवात करताना स्वतःपासून केली पाहिजे. उद्या मंत्री म्हणून मला कोणी विचारता कामा नये की कोकणात तुमचं उपकेंद्र आहे का? कोकणात उपकेंद्र आहे आणि ते माझ्या मतदारसंघामध्ये आहे हे सांगताना मला अभिमान वाटला पाहिजे आणि गर्व वाटला पाहिजे. म्हणून रत्नागिरीमध्ये हे उपकेंद्र आम्ही पुढच्या 2 महिन्यामध्ये सुरू करतो आहे. दुसरं उपकेंद्र आम्ही पुण्यामध्ये सुरू करतो आहे. तिसरं उपकेंद्र आम्ही परभणीमध्ये सुरू करतो आहे. आणि चौथं उपकेंद्र आम्ही जळगावमध्ये सुरू करतो आहे. हे उपकेंद्र सुरू करण्यामागचा उद्देशच आहे की मगाशी मला अनेक कर्मचारी अनेक आमचे सहकारी भेटले, त्यांनी काही मागण्या केल्या. त्या मागण्या मी पूर्ण नक्की करणार आहे. परंतु मला देखील एक मागणी करायची आहे की संस्कृत फक्त कवी कालिदासांच्या रामटेकपुरती मर्यादित न राहता या कवी कालिदासांचा विचार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून पहिलं कार्यरत राहिलं पाहिजे. तुम्ही जे जे काही काम कराल, जे जे काही चांगलं कराल, त्याच्यामागं उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब नक्की उभे आहेत. हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथल्या सगळ्या कर्मचारी वर्गाला, इथल्या प्राध्यापक वर्गाला मी देतो. दुसरं, महाराष्ट्राचं एक स्वप्न होतं. संदेशसाहेब, आपल्याला देखील माहीत असेल की आपली मातृभाषा मराठी आहे. मराठी मातृभाषा असताना मराठी भाषेचं खातं देखील आदरणीय देसाई साहेबांकडे आहे. आणि मागच्याच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारनं एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला की पुढच्या कालावधीमध्ये आम्ही मराठीचं विद्यापीठ देखील महाराष्ट्रामध्ये निर्माण करतो आहे आणि ते पुण्यामध्ये किंवा मुंबईला आम्ही करतो आहे. मातृभाषा देखील आपली टिकली पाहिजे, मातृभाषा देखील आपली चांगल्या पद्धतीनं सुदृढ झाली पाहिजे. आणि म्हणून मला दोन्ही खासदारांना एक विनंती करायची आहे, राजकारण म्हणून नाही, मराठीसाठी, मातृभाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठी आपण सगळ्यांनी राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवले पाहिजे. मी मराठी भाषेचा 2012, 2013 आणि 2014ला राज्यमंत्री होतो. मला ते भाग्य मिळालं पहिल्यांदा की महाराष्ट्र राज्याच्या मातृभाषेला म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. म्हणून जो पहिला प्रस्ताव महात्मेसाहेब दिल्लीला कोणी पाठवला तो तुमच्या सहकारी उदय सामंतनं पाठवला. पण आमचं दुर्दैव असं आहे, त्यावेळी आम्ही तो मराठीत पाठवला होता. आम्हाला तिथल्या तुमच्या सचिवांनी सांगितलं की आम्हाला मराठी कळत नाही, आम्हाला इंग्रजीमधनं प्रस्ताव पाठवा. आम्ही त्यावेळी इंग्रजीमधनं पण पाठवला. पण 2012, 2013 पासून आजपर्यंत मराठी भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकलो नाही. मला असं वाटते ही महाराष्ट्राची भावनिक हाक आहे. जर आपल्या शेजारच्या राज्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकतो, त्याच्या पलीकडच्या राज्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकतो, तर ज्या महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेला 1200 वर्षाचा 1500 वर्षाचा इतिहास आहे, त्या मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला नाही, यासाठी तुमाणे साहेब तुम्ही तर मुद्दा मांडलेलाच आहे, परंतु महात्मे साहेब आपण देखील पुढाकार घेतला पाहिजे. आणि केंद्र सरकारला हे साहेब मुद्दा 2012 पासून येतोय. माझी विनंती अशी आहे की पक्ष बाजूला ठेवून दोघांनी आज या संस्कृत विद्यापीठामध्ये एक संकल्प करावा, शपथ घ्यावी. राजकारण आपण बाजूला ठेवू, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. म्हणून तुमच्या दोघांच्या नेतृत्वाखाली आमचे दोन्ही पक्ष हे लोकसभेमध्ये सरकारला प्रश्न विचारतील. ही जर भूमिका तुम्ही घेतली तर काही दिवसात मराठी भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकतो. यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि हे पुढाकार घ्यावा ही विनंती मी का करतोय, कारण या महाराष्ट्रामध्ये मराठी विद्यापीठ स्थापन झालं पाहिजे, मराठी भाषेचं विद्यापीठ स्थापन झालं पाहिजे. यासाठी पुढाकार उच्च व तंत्र शिक्षण विभागानं ऑलरेडी घेतलेला आहे. आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ह्याचा पाठपुरावा करावा ही देखील विनंती मला दोन्ही खासदार महोदयांना करायची आहे. मग अशी आशिषजीने सांगितले की जागेचे प्रश्न आहेत. आजच मी पुन्हा एकदा मुंबईला जात असताना जिल्हाधिकाऱ्यांना 5 वाजता नागपूरला बोलवलं आहे, RDCना बोलवलेलं आहे, इथल्या प्रांताधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. या आजूबाजूला जर शासकीय जागा असेल तर ती जागा देखील आपल्या विद्यापीठाला कशी मिळेल आणि अजून संस्कृतचा विकास आणि प्रचार कशा पद्धतीने होईल यासाठी आजच आम्ही संध्याकाळी 5 वाजता नागपूरमध्ये निर्णय घेणार आहोत. परंतु हे सगळं करताना मला एक सगळ्या सत्कार मूर्तींना विनंती करायची आहे की आपण तर संस्कृतवर अभ्यास केलेला आहे, संस्कृत जाणलेला आहे. आज मला अभिमान आणि गर्व आहे की माझ्या जिल्ह्यातल्या दोन महिलांना देखील हा संस्कृतचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना देखील मला विनंती करायची आहे की पुरस्कार मिळाल्यानंतर संस्कृत ही भाषा स्वतःपुरती मर्यादित न ठेवता ती महाराष्ट्राच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये कशी पोचेल, प्रत्येक महाराष्ट्रातल्या महाविद्यालयाला संस्कृतची जाण कशी होईल, यासाठी आपण पुढच्या वर्षी कार्यरत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक सामाजिक काम म्हणून केलं पाहिजे.
आणि दुसरी मला सर एक विनंती करायची की आपण सर्टिफिकेट तर सगळ्यांना देतोच, पण आपल्या विद्यापीठाची आठवण कायमस्वरूपी राहावी म्हणून चांगल्या पद्धतीचे मोमेंटो देखील या सगळ्याला, आता देतो की नाही मला माहीत नाही, पण मोमेंटो देखील देणं हे गरजेचं आहे, कारण ती आपली आठवण कायमस्वरूपी राहते. तसं आपण वक्तृत्व स्पर्धा घेणार आहोत, त्यांना माझं तर मत असं आहे की नंतर आपण ते बक्षीस वाढू, पण पहिलं रोख बक्षीस आपण त्या विद्यार्थ्याला 51,000 रुपये दिलं पाहिजे, 30,000 रुपये दिलं पाहिजे, 25,000 रुपये दिलं पाहिजे आणि चांगला मोमेंटो देखील दिला पाहिजे. मोमेंटो ही आठवण असते, स्मृतिचिन्ह आपण ज्याला म्हणतो ही आठवण असते. आणि घरातमध्ये जर संस्कृतचं वातावरण निर्माण करायचं असेल की ज्यांना आपण सत्कार मूर्ती म्हणून या ठिकाणी सत्कार करतोय, त्यांच्या घरात गेल्यानंतर ते मोमेंटो बघितल्यानंतर एक लक्षात आलं पाहिजे की यांनी काहीतरी संस्कृतसाठी केलेलं आहे. मी सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये देखील सर आपल्याला सांगितलं की खरोखरच हे पुरस्कार एवढ्या ताकदीचे आहेत, हे पुरस्कार दरवर्षी झाले पाहिजेत. आणि पुढच्या वर्षीपासून अशी जी आपण जर तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळी देखील आपण ठरवलं होतं की कालिदास महोत्सवामध्ये याचं वितरण करावं. आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया की पुढच्या वर्षी कालिदास महोत्सव झाला पाहिजे, करोना निघून गेला पाहिजे आणि या पुढच्या सगळ्या सत्कार मूर्तींचे सत्कार हे कालिदास महोत्सवामध्ये झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीची एक रचना आपण विद्यापीठामार्फत देखील वरखडे सर आपण तयार करू. अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज वरखडे सर तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला बघायला मिळाला आहे. शेवटी मंत्री म्हणून मी रात्री 11 वाजता कुठं होतो, 6 वाजता आलो, हा शेवटी माझा भाग आहे, कारण मी पोचलं पाहिजे म्हणून मी सरांना हळूच कानातमध्ये विचारलं. सगळ्यांनी म्हटलं की मंत्री तीनदा आलेत, बाकीचे मंत्री एकदा तरी आले होते काय हो? त्याचं उत्तर मी आता काही देत नाही. पण संस्कृत ही भाषा अशी आहे, त्या संस्कृत भाषेसाठी देखील सगळे पक्ष एकत्र येतात, हे व्यासपीठावरचं उदाहरण आहे. आपण जर बघितलं सगळे पक्ष एकत्र आहेत. त्याच्यामुळं मला एकच विनंती करायची की संस्कृत भाषा एवढी पवित्र भाषा आहे की त्या भाषेला राजकीय स्पर्श देखील होऊ शकत नाही. आणि म्हणून वरखेडे सर आपण जे काम हातामध्ये घेतलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आमचा सगळ्यांचा पाठिंबा तुम्हाला आहे, आमचं सगळ्यांचं पाठबळ तुम्हाला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही. दुसरं त्यांचं कौतुक केलं पाहिजे विजयकुमार साहेब. आता आपण उज्जैनला जाणार, तिकडे आम्ही आल्यानंतर आमची ओळख ठेवा. इथं आमच्यावर आरोप होतो की विद्यापीठात आल्यावर आम्ही विद्यापीठावर आक्रमण करतो, आम्ही तिकडे फक्त विद्यापीठ बघायला येऊ. पण तुमचं देखील मला मनापासूनचं कौतुक आहे आणि तुमचं देखील अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही देखील एक फार मोठं योगदान या विद्यापीठासाठी दिलेलं आहे. त्याच्याबद्दल तुमचं देखील कौतुक करतो. भविष्याच्या कालावधीमध्ये जे काय या विद्यापीठासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत करावं लागेल ते करण्याची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा सगळ्या सत्कार मूर्तींना मनापासून दंडवत घालतो. असंच आपण संस्कृतमधलं काम पुढे न्यावं आणि पुढच्या पिढीला देखील दाखवून द्यावं की तुम्ही देखील संस्कृत शिकलं पाहिजे, संस्कृत अजमावलं पाहिजे आणि त्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी चालू ठेवावा, एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी या कार्यक्रमातनं केलेलं आहे. असंच कार्य त्यांचं देखील चालू राहावं ही देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिरप्रतीक्षित असणारा आपला पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सध्या होणार आहे. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग द्वारे देण्यात येणारा 2015चा पुरस्कार सुरुवातीला आपण इथे क्रमाने घेणार आहोत. सर्व सत्कार मूर्तींना नम्र विनंती आहे, त्यांनी डाव्या बाजूने येऊन उजव्या बाजूने खाली उतरावे आणि यथाशीघ्र इथे पोहोचावे. त्यांना एस्कॉर्ट करणाऱ्या सर्वांना व्हॉलेंटियर्सलाही सूचना आहे, त्यांनी लवकरात लवकर घेऊन यावेत. असं म्हणतात की सतां सद्भिः संगः कथमिव हि पुण्येन भवति. अशा या पुण्य श्रेष्ठ सज्जनांच्या मांदियाळीचा आज इथे आपल्याला सत्कार करावयाचा आहे, ज्यांनी अखंड परिश्रम आणि रक्ताचं पाणी करून संस्कृत, वेद, शास्त्र या सर्व विद्यांना अविरत प्रयत्नांनी आज टिकवून ठेवलेले आणि पारंपरिक गुरुकुल पद्धतीने आधुनिक पद्धतीने जे शिकवतात त्यांचा सन्मान हा गौरवाचा विषय. प्राचीन संस्कृत पंडित 2015 श्री अशोक विष्णू कुलकर्णी, आध्यात्मिक प्रतिष्ठान मुक्काम पोस्ट आळंदी देवाची, यांना 2015चा प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार देण्यात येत आहे. त्यानंतर श्री मनोज बालाजी जोशी वेदमूर्ती यांनी उपस्थित राहावे. अशोक विष्णू कुलकर्णी यांना न्यायचूडामणी ही उपाधी प्राप्त झालेली आहे. सर्व शंकराचार्यांकडून हे पुरस्कृत आहेत. न्याय, मीमांसा आणि वेदांत शास्त्राचे गाढे अभ्यासक अशोक विष्णू कुलकर्णी यांचा हा सन्मान. त्यानंतर मनोज बालाजी जोशी त्यांनी यावे. वेदमूर्ती शुक्ल यजुर्वेद कान्व शाखेचे हे अध्ययन करून पारंपरिक पद्धतीने या वेदविद्येला टिकवत आहेत.
नांदेड येथील मनोज बालाजी जोशी वेदमूर्ती या पुरस्काराने सन्मानित आहेत 2015. यानंतर श्रीमती मंगला सोमनाथ गुडे यांनी इथे उपस्थित राहावं. वेदमूर्ती मनोज बालाजी जोशी नांदेड येथे पारंपरिक पद्धतीने वेद पाठशाळेचं काम चालवित आहात. शुक्लयजुर्वेदस्य कानुशाखायाः समग्रम् अध्ययनं विधाय एतैः महान् परिश्रमः विहितः वर्तते. नैके छात्राश्च कृताः तेषां सम्माननं. ततः परं श्रीमती मंगला सोमनाथ गुडे मंगला सोमनाथ गुडे इयं संस्कृतशिक्षिका वर्तते. बीड् जनपदस्य विद्यालये इयं कार्यम् अकरोत्. तस्याः संस्कृतशिक्षक इति संवर्गे 15-20सहस्रतमे वर्षे सम्मानः सम्प्राप्तः वर्तते, पुरस्कारः सम्प्राप्तः वर्तते. यानंतर डॉक्टर शारदा रमेश गाडगे यांनी मंचावर उपस्थित व्हावं. क्षम्यतां, शारदा रमेश गाडगे यांच्या आधी श्री दत्तराम तुकाराम नंदापुरे हे संस्कृत शिक्षक संवर्गात उपस्थित आहेत, त्यांनी उपस्थित राहावं. दत्तराम तुकाराम नंदापुरे, यवतमाळ. लवकर यावं आपण. डाव्या बाजूने येऊन आपल्याला उजव्या बाजूने खाली उतरायचं आहे. एस्कॉर्ट करावे प्लीज व्हॉलेंटियर्स. त्यानंतर डॉक्टर शारदा रमेश गाडगे यांना एस्कॉर्ट कराल आणि तयार ठेवाल. सांगतो. दत्तराम तुकाराम नंदापुरे यांनी यवतमाळ येथे विद्यालयीन क्षेत्रात संस्कृतचं 25 वर्ष अविरत पाठन व योगदान केलेलं आहे. यांना संस्कृत शिक्षक या संवर्गामध्ये हा पुरस्कार मिळत आहे. यानंतर शारदा रमेश गाडगे व त्यानंतर डॉक्टर छाया पालकर यांनी उपस्थित राहावं तिथे. यानंतर डॉक्टर शारदा रमेश गाडगे या नागपुरातील LAD कॉलेजच्या संस्कृत विभाग प्रमुखा होत्या. त्याचबरोबर संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या त्या भवितव्य पत्रिकेच्या सहसंपादिका आहेत. संस्कृत कथा साहित्य लेखनात अत्यंत प्राप्त नैपुण्य अशा असणाऱ्या डॉक्टर शारदा रमेश गाडगे यांनी अनेक संशोधक विद्यार्थ्यांना घडविलेला आहे. त्यांचा हा संस्कृत प्राध्यापक या संवर्गातील सत्कार. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर छाया पालकर. डॉक्टर छाया पालकर या यवतमाळ येथील आबासाहेब पार्वेकर महाविद्यालयात गेल्या 20 वर्षांपासून अध्यापनाचं कार्य करत आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संशोधक छात्रांनी संशोधन कार्यही पार पडलेले आहे. तसेच अनेक संस्कृत ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. अशा या प्राध्यापिका छाया पालकर यांना संस्कृत प्राध्यापक संवर्गाचा 2015चा हा पुरस्कार प्राप्त होत आहे. त्यानंतर श्रीमती प्रभा श्रीकृष्ण घुले यांना संस्कृत कार्यकर्ता संवर्गात सन्मान प्राप्त झाला होता, परंतु गतवर्षी कोरोना कारणामुळे त्या दिवंगत झाल्यामुळे अनुपस्थित आहेत. त्यांचाही उल्लेख इथे आम्ही करत आहोत. कृतज्ञतापूर्वक त्यांनी केलेल्या संस्कृत कार्यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद या संस्कृत सेवेला लाभो ही विनंती. त्यानंतर सिद्धार्थ वाकणकर हे परराज्यातील विद्वान आज अनुपस्थित आहेत. भारतीय प्राच्यविद्येचे ते अत्यंत उत्तम संशोधक म्हणून जाणले जातात. त्यानंतर 2016चे कैलासवासी श्री वेंकटरमण रामचंद्र दीक्षित यांना मरणोत्तर दिलं जातात, ते अनुपस्थित आहेत. त्याचबरोबर वेद चूडामणी दत्तात्रेय पांडुरंग नवाथे. नवाथे गुरुजी लवकर यावे आपण. डाव्या बाजूने येऊन बाजूने. वेद चूडामणी डॉक्टर दत्तात्रेय पांडुरंग नवाथे हे घनपाठी आहेत. ऋग्वेदाचं पद क्रम जटा घन पाठपर्यंत परंपरागत यांनी अध्ययन केलेले शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्याद्वारे घडविलेलं आहे. वेदचूडामणी प्राप्त गत 30 वर्षांपासून वेदविद्येचं संरक्षण अध्ययन अध्यापन करणारे असे हे वेदचूडामणी दत्तात्रेय पांडुरंग नवाथे आहेत. यानंतर शैलजा रानडे यांनी उपस्थित राहावं. शैलजा रानडे.
शैलजा राणेनंतर विजया रामचंद्र जोशी यांनी पण तयार राहावं. 2016चा वेदमूर्ती हा पुरस्कार वेदचूडामणी दत्तात्रय पांडुरंग नवाथे घनपाठी यांना प्राप्त झालेला आहे. यानंतर 2016च्या संस्कृत शिक्षक व इतर संवर्गात डॉक्टर श्रीमती शैलजा मधुकर रानडे यांना मी इथे आमंत्रित करतो. डॉक्टर श्रीमती शैलजा मधुकर रानडे या निवृत्त संस्कृत शिक्षिका व प्राध्यापिका आहेत. यवतमाळ व विदर्भ तथा पुणे या क्षेत्रात त्यांचे कीर्तन प्रवचन खूप प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर या वृत्तपत्र लेखिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत. संस्कृत कार्यातील ज्येष्ठ विदुषी व संस्कृत अध्यापनाचे अविरत कार्य केलेल्या कालिदास समग्र साहित्यातही ज्यांनी मेघदूताचा मराठी अनुवाद केलेला आहे अशा या डॉक्टर शैलजा रानडे यांना 2016चा संस्कृत शिक्षक व इतर संवर्गातील पुरस्कार. यानंतर अरविंद महादेव गोसावी हे अनुपस्थित आहेत. तसेच संस्कृत प्राध्यापक संवर्गातील डॉक्टर श्रीमती सरोजा भाटे विश्वविख्यात आंतरराष्ट्रीय विदुषी त्याही अनुपस्थित आहेत. डॉक्टर श्रीमती विजया रामचंद्र जोशी त्यांनी इथे यावे. विजया रामचंद्र जोशी यांनी 24 वर्ष धरमपेठ महाविद्यालयात संस्कृत विभाग प्रमुखाचं कार्य केलेलं आहे. यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. नागपुरातील संस्कृत विद्येचं कार्य करणाऱ्या डॉक्टर श्रीमती विजया रामचंद्र जोशी यांना 2016चा संस्कृत प्राध्यापक हा या संवर्गात पुरस्कार देण्यात आहे. त्यानंतर हंसश्री मराठे यांनी इथे उपस्थित राहावे व त्यानंतर प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांनी तयार राहावे. हंसश्री मराठे, डॉक्टर हंसश्री मराठे या हंसश्री मराठे, डॉक्टर हंसश्री सतीश मराठे या भाषा प्रचारिणी सभेच्या सहसंपादिका आहेत. यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. विशेषतः संस्कृत कार्यकर्ता या संवर्गात 2016चा पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे. नागपूर तसेच विदर्भ क्षेत्रात पत्राचारद्वारा संस्कृत तसेच संस्कृत भवितव्यद्वारे चाललं जाणारं संस्कृत कार्य, संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या अनेक परीक्षा अशा विविध उपक्रमांद्वारे संस्कृत प्रचारासाठी कटिबद्ध असणाऱ्या डॉक्टर हंसश्री मराठे यांना 2016चा संस्कृत कार्यकर्ता पुरस्कार. यावर्षी अन्य राज्यातील श्री किशोर मिश्र यांना पुरस्कार दिला होता, ते अनुपस्थित आहेत. त्यानंतर प्रमोद शास्त्री प्रकाश कुलकर्णी यांनी उपस्थित राहावं. पुढे विश्वनाथ केशवराव जोशी यांनी त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित राहावं. 2017 प्राचीन संस्कृत पंडित श्री प्रमोद शास्त्री प्रकाशराव कुलकर्णी यांनी पारंपरिक पद्धतीने अद्वैत वेदांत व न्यायशास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. तेनाली महापरीक्षा उत्तीर्ण करून यांनी अनेक आपल्या विद्यार्थ्यांना पुढे घडवलेलं आहे. ज्योतिषशास्त्र, अद्वैतशास्त्र, न्यायशास्त्र, ऋग्वेद संहिता व साहित्यशास्त्राचे ते गाढे अभ्यासक आहेत. शंकराचार्य जयेंद्र सरस्वतीद्वारे सुवर्णपदकांनी सन्मानित आहेत. एकूण 18 महावाक्यार्थ सभेत यांनी सहभाग नोंदविलेला आहे व 5 ग्रंथ प्रकाशित आहेत. अशा प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांना प्राचीन संस्कृत पंडित 2017चा हा पुरस्कार. यानंतर विश्वनाथ केशवराव जोशी हे पुरस्कार घोषित झाल्यानंतर दिवंगत झाले. त्यांच्या वतीने त्यांची पत्नी त्यांना आपण विनंती करत आहोत. शुक्ल यजुर्वेदाचे अत्यंत गाढे विद्वान व अभ्यासक होते. अष्टविकृतीसह त्यांनी वेदाध्ययन केलेलं होतं. त्याचबरोबर व्याकरण, मीमांसा, न्याय या शास्त्राचे ते पारंगत होते. शृंगेरी कांचीपुरी द्वारकपीठाद्वारे ते सन्मानित होते. त्यांच्या पत्नीला हा 2017चा वेदमूर्ती पुरस्कार आपण दिवंगत असल्यामुळे प्रदान करत आहोत. यानंतर दुर्गा पारखी यांनी उपस्थित राहावे व त्यानंतर माधव भुसकुटे यांनी उभे राहावे इथे येऊन. दुर्गा पारखी मॅडम आणि त्यानंतर माधव भुसकुटे यांनी पुढे येऊन तयार राहा. 2017 सालचा संस्कृत कार्यकर्ता या संवर्गामध्ये संस्कृत शिक्षक संवर्गामध्ये श्रीमती दुर्गा अरविंद पारखी यांनी CP बेरार तसेच रविनगर महाविद्यालय नागपूर येथे 35 वर्ष संस्कृत अध्यापन कार्य केलेलं आहे. विशेषतः यांच्या बालसंस्कृत नाटिका व त्याचे प्रयोग अत्यंत प्रसिद्ध आहेत. भाषा प्रचारिणी सभेच्या त्या अविरत कार्यकर्ता असून यांचा विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो. यांना आपण 2017च्या संस्कृत शिक्षक संवर्गातील पुरस्काराने सन्मानित करीत आहोत. माधव गोविंद भुसकुटेनंतर ती जयश्री साठे यांनी उपस्थित राहावे इकडे.
श्री माधव गोविंद भुसकुटे हे पुणे येथील विद्यालयात संस्कृत शिक्षकाचं काम करीत आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संस्कृत अध्यापनाचे काम केलेले आहे व आपल्या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीने अनेक संस्कृत विद्यार्थ्यांना घडविलेलं आहे. त्यांना 2017चा संस्कृत शिक्षक संवर्गातील माधव गोविंद भुसकुटे यांना संस्कृत शिक्षक संवर्गातील पुरस्कार प्राप्त होत आहे. त्यानंतर डॉक्टर श्रीमती ललिता नामजोशी यांना अध्यापक संवर्गात मिळाला होता, त्या अनुपस्थित आहेत. व त्याचबरोबर 2017 सालचा डॉक्टर श्रीमती जयश्री साठे यांना संस्कृत प्राध्यापक संवर्गातील पुरस्कार प्राप्त होत आहे. डॉक्टर श्रीमती जयश्री साठे या डेक्कन या स्वायत्त महाविद्यालय व विश्वविद्यालयाच्या प्रो व्हाईस चान्सलर आहेत. त्यांनी डेक्कन कॉलेज प्रो व्हाईस चान्सलर पुणे येथील त्यांनी जनरल एडिटर जे सुप्रसिद्ध शब्दकोशाचं अविरत कार्य पुणे डेक्कनमध्ये चालू आहे त्याच्या त्या जनरल एडिटर होत्या. त्याचबरोबर संस्कृत क्षेत्रातील ज्येष्ठ प्राध्यापिका. यानंतर माधव केळकर यांनी उपस्थित राहावं व गजानन लक्ष्मीनारायण भट्ट यांनी तयार राहावं. माधव केळकरजी 2017 सालच्या संस्कृत कार्यकर्ता संवर्गातील पुरस्कृत व्यक्तिमत्व श्री माधव गजानन केळकर. डॉक्टर माधव गजानन केळकर BA BSc इंजिनिअरिंग अशा या आधुनिक विषयाचं अध्ययन करूनही विद्या प्राप्तीनंतर संस्कृत भारीचं महाराष्ट्र राज्याचं सचिवपद भूषविलेले व संस्कृत पाठ्यपुस्तक मंडळाचे ते सदस्य होते. अनेक शिक्षकांकरिता पदवी व पदव्युत्तर चर्चासत्रांचं आयोजन केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना संघटित करण्याचं काम करत आहेत. याबद्दल त्यांचा संस्कृत कार्यकर्ता या संवर्गात पुरस्कार. पुणे अन्य राज्यातील संस्कृत पंडित या संवर्गात 2017 साली श्री गजानन लक्ष्मीनारायण भट्ट यांना पुरस्कार प्राप्त होत आहे. उम्मच्चिगे असा या यल्लापूर तालुक्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कर्नाटक येथील हे विद्वान आहेत. 32 वर्ष यांनी एका पाठशाळेचं प्राचार्यपद भूषविलेलं आहे. अत्यंत ग्रामीण क्षेत्रात संस्कृत पाठशाळेचे अध्ययन केंद्र सुरू करून त्याला सरकार स्तरापर्यंत पोहोचून सरकार अनुदान प्राप्त करून ती पाठशाळेची महापाठशाळा केल्याबद्दल आणि त्यांच्या त्या अविरत संस्कृत कार्याबद्दल यांना अन्य राज्यातील संस्कृत पंडित म्हणून भूषविण्यात येत आहे. यानंतर 2018चे पुरस्कार कृष्णशास्त्री जोशी अनुपस्थित आहेत. दत्तात्रय महादेव अनुपस्थित. हेमा विलास डोळे यांनी यावं. हेमा विलास डोळे आणि त्यानंतर विजया विलास जोशी यांनी उपस्थित राहावं. 2018 सालच्या संस्कृत शिक्षक संवर्गात डॉक्टर हेमा विलास डोळे यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. सलग 30 वर्ष संस्कृत अध्यापनाचं यांनी कार्य केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या संस्कृत विषयाच्या सदस्य पण आहेत. व्याकरणातील अत्यंत उत्तम अध्यापिका म्हणून अशी यांची ओळख आहे. उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने टिमवी विश्वविद्यालयाद्वारे या सन्मानित आहेत आणि यांच्या या कार्याबद्दल त्यांना संस्कृत शिक्षक संवर्गात पुरस्कार प्राप्त होतो आहे 2018चा. यानंतर विजया विलास जोशी व नंतर रजनी रामचंद्र जोशी यांनी तयार राहावे. रजनी रामचंद्र जोशी यानंतर विजया विलास जोशी यांना 2018 सालचा संस्कृत शिक्षक या संवर्गातील पुरस्कार प्राप्त होत आहेत. याही पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या सदस्य आहेत. अनेक ग्रंथ संस्कृतातून त्यांनी लिहिलेले आहेत व अनेक ग्रंथ संपादित केलेले आहेत. संस्कृतचे अनेक प्रकल्पसुद्धा यांनी पूर्ण केलेले आहेत. संस्कृत प्रचार कार्यात यांचा सक्रिय सहभाग पाहून नागपुरातील यांना डॉक्टर विजया विलास जोशी यांना 2018 सालचा संस्कृत शिक्षक संवर्ग पुरस्कार प्राप्त होत आहे. यानंतर डॉक्टर रजनी जोशीनंतर संजीव लाभे यांनी तयार राहावे. दोन 2018 सालच्या संस्कृत प्राध्यापक या संवर्गातील इंदू चंद्रशेखर देशपांडे या अनुपस्थित आहेत. त्याबरोबर डॉक्टर रजनी रामचंद्र जोशी यांना हा सन्मान प्राप्त झालेला आहे. डॉक्टर रजनी रामचंद्र जोशी या संस्कृत विभाग प्रमुख होत्या. श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी. गेले 26 वर्ष यांचा अध्यापनाचा अनुभव आहे. विशेषतः यांनी वृक्षायुर्वेद, प्राचीन जलसंचय आणि कृषी विज्ञान या क्षेत्रात प्रायोगिक कार्य केलेलं आहे व यांचं संशोधन भारत स्तरावर प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर त्या संस्कृत भाषेच्या अत्यंत उत्तम जाणकारही आहेत. अशा या डॉक्टर रजनी रामचंद्र जोशी बार्शी येथील सोलापूर येथील यांना 2018चा संस्कृत प्राध्यापक पुरस्कार प्राप्त होत आहे. संजीव लाभेनंतर श्रीहरी दायगुडे यांनी तयार राहावं व त्यानंतर रवींद्र पैठणे.
संजीव लाभेजी संस्कृत कार्यकर्ता संवर्गातील 2018चा सन्मान त्यांना प्राप्त होत आहे. BSc MA BEd अशा या आधुनिक विषयात हे पारंगत असलेले पश्चिम वयामध्ये त्यांनी संस्कृत भारतीचं विदर्भ प्रांतमंत्रीपद भूषविलं. पत्राचारद्वारा संस्कृत या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी 500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घडविलेलं आहे. प्रचार व प्रसाराचं संस्कृताचं अत्यंत पवित्र कार्य अविरतपणे गेल्या अनेक वर्षांपासून ते करत आहेत. वर्ध्यातील श्री संजीव गोविंद लाभे यांना संस्कृत कार्यकर्ता या संवर्गातील 2018चा पुरस्कार प्राप्त होत आहे. यानंतर शिवहरी धायगुडे आणि नंतर दत्तात्रय पैठणे यांनी तयार राहावं. पैठणेनंतर उपेंद्र खरे, ज्योत्स्ना उपेंद्र खरे. 2019 सालचा प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार अत्यंत युवा असणाऱ्या श्रीहरी शिवराम धायगुडे यांना प्राप्त होत आहे. अत्यंत पारंपरिक पद्धतीने देवदत्त पाटील गुरुजींच्या हाताखाली यांनी अद्वैत वेदांत नव्य न्याय या शास्त्राचं अध्ययन करून तेनाली महापरीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे परीक्षा प्राप्त केलेली आहे. ऋक्संहिता शाकल साखीचंही अध्ययन केलेलं आहे आणि सध्या तिरुपती येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठात ते अद्वैत वेदांत विभागात सहाय्यक अध्यापक म्हणून कार्यरत आहेत श्रीहरी धायगुडे. त्यानंतर वेदमूर्ती पंडित रवींद्र दत्तात्रय पैठणे शुक्ल यजुर्वेद माध्यन्दिन शाखेचे हे अत्यंत उत्तम विद्वान आहेत. पूर्व प्रधानाचार्य वेद पाठशाळेचे आहेत. असंख्य वेद पंडित पुरस्कारांनी हे सन्मानित आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली 150पेक्षा अधिक छात्रांनी प्रशिक्षण प्राप्त केलेलं आहे आणि नुकत्याच उत्तर प्रदेश सरकारद्वारे जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्येही यांचा समावेश आहे. अनेक वैदिक आणि पौराहित्य कार्याकरिता हे देशविदेशातही गेलेले आहेत. यांच्या हाताखाली 150 विद्यार्थी सध्या घडलेले आहेत. असे हे शुक्ल यजुर्वेद माध्यन्दिन शाखेचे अत्यंत मूर्धन्य विद्वान वेदमूर्ती रवींद्र पैठणे यांना 2019चा वेदमूर्ती पुरस्कार. त्यानंतर ज्योत्स्ना उपेंद्र खरे आणि डॉक्टर प्रज्ञा देशपांडे यांनी तयार राहावं. डॉक्टर ज्योत्स्ना उपेंद्र खरे यांना 2019चा संस्कृत शिक्षक पुरस्कार प्राप्त होत आहे. SP कॉलेज पुणे येथे 29 वर्ष संस्कृत अध्यापनाचं अविरत कार्य त्यांनी केलेलं आहे. यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. महाराष्ट्र राज्य पुस्तक मंडळाच्याही त्या सदस्य होत्या. अशा या डॉक्टर ज्योत्स्ना उपेंद्र खरे पुणे येथील यांना संस्कृत शिक्षक 2019 हा पुरस्कार प्राप्त होत आहे. यानंतर डॉक्टर प्रज्ञा शरद देशपांडे व त्यानंतर प्रोफेसर मधुसूदन पेन्ना. डॉक्टर प्रज्ञा शरद देशपांडे या नागपूर येथील हडस हायस्कूल इथे गेल्या 22 वर्षांपासून संस्कृतचं अध्यापन करत आहेत. त्याचबरोबर नुकत्याच परिवर्तित पाठ्यक्रमाचं जे संस्कृतचं समग्र स्वरूप महाराष्ट्र राज्य पाहत आहे त्याच्या या समिती सदस्य होत्या. त्याचबरोबर संस्कृत भाषा प्रचारिणीच्या संपादिका पण आहेत. डिलीट सन्मानित आहेत. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणाऱ्या डॉक्टर प्रज्ञा शरद देशपांडे यांना 2019चा संस्कृत शिक्षक संवर्गातील पुरस्कार प्राप्त होत आहे. यांची 8 पुस्तके व अन्य पाठ्यपुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यानंतर आमच्या सर्व विद्यापीठवासियांच्या अभिमानाचा विषय असणारे आमचे महाकवी प्रोफेसर मधुसूदन पेन्नाजी केंद्रीय साहित्य अकादमीद्वारे पुरस्कृत, विद्वद विपश्चित पुरस्काराने सन्मानित, युवा विपश्चित सन्मानाने पुरस्कार, तसेच समग्र भारत देशात प्रज्ञाचाक्षुषम या महाकाव्याच्या निमित्ताने केंद्रीय साहित्य अकादमीने पुरस्कृत झालेले महाकवी प्रोफेसर मधुसूदन पेन्ना आमच्या विश्वविद्यालयाचे माननीय अधिष्ठाता यांना 2019चा संस्कृत प्राध्यापक या संवर्गातील पुरस्कार प्राप्त आहे. आम्हा सर्वांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. महाकवी डॉक्टर प्रोफेसर मधुसूदन पेन्ना. यानंतर महेश देवकर यांनी उपस्थित राहावे व अजय निलंगेकर यांनी तयार राहावे. डॉक्टर महेश देवकर आणि त्यानंतर अजय निलंगेकर. डॉक्टर महेश देवकर हे प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ पाली अँड संस्कृत पुणे युनिव्हर्सिटी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राच्यविद्या संशोधक म्हणून यांची जगप्रसिद्ध ओळख आहे. ते इंटरनॅशनल लेवलवरती त्यांचे पाली आणि संस्कृतचं काम करत असतात. पुणे इंडॉलॉजिकल सिरीज याचे ते चीफ एडिटर आहेत आणि ही इज व्हिजिटिंग प्रोफेसर इन सो मेनी फॉरेन कंट्रीज. पाली संस्कृत अशा या अनेक प्राच्यविद्यांचं खूप संशोधनाचं महत्त्वाचं काम करणारे डॉक्टर महेश अशोक देवकर यांना 2019चा संस्कृत प्राध्यापक संवर्गातील पुरस्कार प्राप्त होत आहे. यानंतर अजय रामचंद्र निलंगेकर यांनी तयार राहावे व त्यानंतर राजेश्वर विश्वास शास्त्री देशमुख घोडजकर यांनी तयार राहावे.
घोडजकर तुम्ही तयार राहाल. त्यानंतर देशिक नारायण कस्तुरे. डॉक्टर महेश अशोक देवकर यांना 2019चा संस्कृत प्राध्यापक पुरस्कार. यानंतर डॉक्टर अजय रामचंद्र निलंगेकर. दोन 2019 सालचा संस्कृत कार्यकर्ता हा पुरस्कार डॉक्टर अजय रामचंद्र निलंगेकर औरंगाबाद यांना प्राप्त होत आहे. संस्कृत भारती देवगिरी प्रांताचं संपूर्ण दायित्व सांभाळून गेल्या अनेक वर्षांपासून देवगिरी प्रांतात संस्कृत संभाषण वर्ग, सरल संस्कृत मानक कार्यशाळा, संस्कृत वर्ग असं अनेक प्रचाराचं व प्रसाराचं कार्य ते पार पाडत आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी संस्कृत अध्यापकांची नियुक्ती झालेली नाही आहे अशा ठिकाणी ती पदं टिकवून राहावीत यासाठी अतिथी अध्यापक म्हणून ते तिथे जाऊन कार्य करतात, कुठलंही मानधन न घेता. त्यांच्या या संस्कृत सेवेबद्दल 1996 पासून त्यांच्या या 348 शिबिरांबद्दल त्यांना 2019चा संस्कृत कार्यकर्ता सन्मान प्राप्त होत आहे. यानंतर प्रोफेसर पुष्पा दीक्षित यांना अन्य राज्यातील पंडित हा प्राप्त होता पुरस्कार, परंतु त्या अनुपस्थित आहेत. त्यानंतर 2020चा प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार पंडितवर राजेश्वर विश्वास शास्त्री घोडजकर यांना प्राप्त होत आहे. अत्यंत युवा शास्त्रीय विद्वान, वडिलोपार्जित संपत्तीच नव्हे तर वडिलोपार्जित ज्ञान प्राप्त करून ज्यांनी मराठवाड्यातील वेद तथा शास्त्र परंपरेला टिकवून ठेवलेलं आहे असे पंडित राजेश्वर विश्वास शास्त्री देशमुख घोडजकर. न्याय मीमांसा वेदांत या शास्त्रांचं पारंपरिक अध्ययन त्यांनी पाटील गुरुजींकडून केलेलं आहे. परंपरागत अध्ययनासोबतच तेनाली महापरीक्षा त्यांनी पूर्ण केलेली आहे. मनोरमा, न्यायाभिज्ञन्य, न्यायकोविद इत्यादी पुरस्कारांनी हे सन्मानित झालेले आहेत. असे हे युवा शास्त्र विद्वान यांना पंडित राजेश्वर विश्वास शास्त्री देशमुख घोडजकर यांना 2020चा प्राचीन संस्कृत पुरस्कार. त्यानंतर देशिक कस्तुरे आणि नंतर गजानन आंभोरे यांनी तयार राहावं. वेदमूर्ती या संवर्गात 2020 सालचा पुरस्कार पंडित देशिक नारायण कस्तुरे यांना प्राप्त होत आहेत. मराठवाड्यातील अत्यंत पवित्र आणि पुण्य स्मरण असणारी व्यक्ती यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांचे हे पौत्र आहेत. आणि यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरेंनी मराठवाड्यात सुरू केलेली जी वैदिक परंपरा आहे त्या वेद पाठशाळेचं ते अध्यापन कार्य आजही करत आहेत. अथर्ववेदाचं त्यांचं दशग्रंथपर्यंत अध्ययन झालेलं आहे आणि 25 वर्षांपासून ते या पाठशाळेचं संरक्षण संवर्धन करत आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. सद्यस्थितीत 30 विद्यार्थी तिथे वेदाध्ययन करत आहेत. परशुराम वेद पुरस्कार, भीमाशंकर संस्थान पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. त्यानंतर गजानन वामनराव आंभोरे आणि त्यानंतर माधवी दीपक जोशी यांनी तयार राहावं. माधवी दीपक जोशी. डॉक्टर गजानन वामनराव आंभोरे यांना 2020चा संस्कृत शिक्षक संवर्गातील पुरस्कार प्राप्त होत आहे. गेल्या 26 वर्षांपासून त्यांनी नाशिकमध्ये संस्कृत शिक्षणाचं अध्यापनाचं कार्य पार पाडलेलं आहे व त्यानंतरही निवृत्तीनंतर संस्कृत भारतीच्या पश्चिम महाराष्ट्राचं मंत्रिपद भूषवत त्यांनी संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसाराचं कार्य केलेलं आहे. गतवर्षीच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संस्कृत महोत्सवातही त्यांचा अनेक मोलाचा वाटा होता. अशा या गजानन आंभोरे यांना संस्कृत शिक्षक संवर्गातील 2020चा पुरस्कार. माधवी जोशीनंतर तरंगिणी कल्पना आठल्ये यांनी उपस्थित राहावं व त्यानंतर तरंगिणी खोत. माधवी दीपक जोशी यांना 2020चा संस्कृत शिक्षक पुरस्कार चिपळूण जिल्हा रत्नागिरी या माधवी दीपक जोशी या चिपळूण येथून इथे आलेले आहेत. BJ कॉलेज येथे या संस्कृत अध्यापनाचं कार्य गेल्या 25 वर्षापासून करत आहेत. यांची 5 प्रकाशनं आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहेत व अध्यापनासोबतच संस्कृत भाषेच्या प्रचारकार्याचंही ते काम करत आहेत. तर अशा चिपळूण रत्नागिरी प्रांतातील डॉक्टर माधवी दीपक जोशी यांना 2020चा संस्कृत शिक्षक हा पुरस्कार प्राप्त होत आहे. त्यानंतर प्रोफेसर मल्हार अरविंद कुलकर्णी यांना प्राप्त होता अध्यापक पुरस्कार, ते अनुपस्थित आहेत. डॉक्टर कल्पना आठल्ये 2020 सालचा कल्पना आठल्ये 2020 सालचा संस्कृत प्राध्यापक या संवर्गातील पुरस्कार डॉक्टर कल्पना आठल्ये यांना प्राप्त होत आहेत. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर या प्रसिद्ध महाविद्यालयातील त्या संस्कृत विभाग प्रमुख आहेत. हेड डिपार्टमेंट ऑफ संस्कृत गोगटे जोगळेकर कॉलेज. संस्कृत भारतीशीही त्या निगडीत आहेत.
त्याचबरोबर त्यांना रघुनाथ पंडित पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांनी 2 रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत व अनेक संस्कृत ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. रत्नागिरी प्रांतात संस्कृतचं अविरत कार्य करणाऱ्या त्यांना डॉक्टर कल्पना आठल्ये यांना संस्कृत प्राध्यापक संवर्गातील 2020चा हा पुरस्कार. अभिनंदन. यानंतर सौ तरंगिणी नरेंद्र खोत. तरंगिणी नरेंद्र खोत यांना 2020चा संस्कृत कार्यकर्ता या संवर्गातील पुरस्कार प्राप्त होत आहे. या 22 वर्षांपासून पाठ्यपुस्तक निर्मिती 22 वर्षांपासून संस्कृत अध्यापनाचं कार्य करत आहेत. तसेच पाठ्यपुस्तक समितीच्या या मंडळाच्या या सदस्यही आहेत. संस्कृत चंदामामासारख्या कार्यातही त्यांचा सहभाग असतो. त्याचबरोबर अनेक संस्कृत ग्रंथ प्रकाशित. त्यांना हा 2020चा पुरस्कार. त्याचबरोबर आनंद तीर्थ व्ही नागसंपिके यांना अन्य राज्यातील संस्कृत पंडित पुरस्कार होता. ते अनुपस्थित आहेत. तर एकूण हे 6 वर्षातील पुरस्कार. सर्व मान्यवरांचे धन्यवाद आणि पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन. यानंतर केवळ प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करण्याकरिता मी 2 मिनिटासाठी इथे बोलवतो. सुरुवातीला रजनी जोशी यांना प्राध्यापक संवर्गातील पुरस्काराबद्दल उत्तर व प्रातिनिधिक मनोगत 1 मिनिटात त्यांनी आपलं हे संपवावं. त्यानंतर प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांनी तयार राहावं. प्रमोद शास्त्री कुलकर्णी आणि केळकरांनी तयार राहावं. माधव केळकर. 1 मिनिटात आपण आपलं उद्बोधन द्यावं. कृपया विनंती. तत्र कृतज्ञता प्रदर्शनं करोमि. चिन्ता मास्तु सर. अधुना मराठी भाषायां मम भाषणं भवति. 2 वर्षापूर्वी या विद्यापीठात आले आणि असं वाटलं की कालिदास संस्कृत विद्यापीठ हे संस्कृतचं नाही आहे, हे संस्कृतचं सेवापीठ आहे. इथे कुलगुरू माननीय वरखेडी सर हे एक व्रतस्थ आहेत. एक संस्कृतमधलं सशक्त नेतृत्व इथं आहे. पुण्याच्या संमेलनात संस्कृतचा कार्यकर्ता कसा असावा सरांनी सांगितलं. इच्छा मनसी अस्ति चेत कार्यम करोति कार्ययति च. सर तुम्हीच तो कार्यकर्ता आहात. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचं व्हिजन आहे संस्कृत फॉर फ्युचर. आनो भद्रा क्रतवः यंतु विश्वतः. दशा दिशातून ऋग्वेदातला ऋषी म्हणतो विचार माझ्याकडं मंगल आणि भद्र कल्याणकारी विचार येऊत. सरांची विचारावर श्रद्धा आहे आणि म्हणून आज हे जे सत्कार्य चाललेलं आहे त्या सत्कार्याचं बीज सरांच्या सद्विचारात आहे. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचं मिशन आहे संस्कृत फॉर ऑल, सगळ्यांसाठी आहे. आत्ताच सांगितलं सामंत सरांनी की तळागाळातल्या माणसापासून ते संस्कृत पंडितापर्यंत सर्वांना संस्कृत बोलता आलं पाहिजे. आमचे वेदमूर्ती माधवराव केळकर इथं आहेत. ते मराठीपेक्षा संस्कृत अस्खलित बोलतात आणि त्यांच्यामुळं आम्ही हे संस्कृत चांगलं बोललेलो आहेत. इज सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. अमृतस्य पुत्रः वयम. वरखेडी सरांचा माणसातल्या माणूसपणावर विश्वास आहे आणि जो हा माणसातला माणूस ओळखतो तो त्याला संस्कृतचं उज्ज्वल भविष्यकाळ हा दाखवू शकतो. आणि तिसरं जे ब्रीदवाक्य आहे ते रिसर्च फोकस, ट्रॅडिशन फॉर इनोव्हेशन. संस्कृतातली सर्जनात्मकता, सर्जनशीलता सरांना माहिती आहे. हे संगणक असू दे, आज पाहतोय आम्ही आयुर्वेदशास्त्र, योगशास्त्र, आज संस्कृतमधली सर्जनात्मकता ही दाखवलेली आहे. माझ्या थोड्याशा अभ्यासाने आज वरामीराच्या जलशास्त्रांनी 150 शेतकऱ्यांना पाणी दाखवलं आणि सरांनी याचं कौतुक केलं. शेवटी मी म्हणेन हू चूजेस द डिव्हाइन हॅज ऑलरेडी बीन चोजन बाय द डिव्हाइन. असे वरखेडी सर आहेत. यापेक्षा त्यांचं वर्णन काय होणार. शेवटी शासनाचे प्रतिनिधी आज बसलेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की तुम्हाला भारतीय संस्कृती जर टिकवायची असेल तर संस्कृत भाषा ही जिवंत ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांचं शरीर, मन आणि बुद्धी यावर संस्कार करणारी ही भाषा आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा या माझ्या सर्व पुरस्कार विजेत्यांच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून मी हार्दिक कृतज्ञता व्यक्त करते. जयतु संस्कृतम, जयतु संस्कृतम. धन्यवाद. वेदशास्त्र विद्वानांचं प्रतिनिधित्व प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांनी 1 मिनिटात करा. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांना प्रणाम आणि समोर उपस्थित असलेले सर्व पुरस्कारार्थी यांनाही अभिवंदन करतो आणि प्रतिनिधी स्वरूपानं विचार व्यक्त करतो. आज कालिदास संस्कृत साधना पुरस्कार हा या ठिकाणी आम्हा सर्वांना प्राप्त झाला. हे
निश्चितच आमच्या सर्व गुरुजनांच्या आशीर्वादाचं फळ आहे असं मी समजतो. आणि महाराष्ट्र शासनाने एवढा प्रलंबित असलेला हा पुरस्कार माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय श्री शिक्षण मंत्री उदयजी सामंतजी यांनी यामध्ये लक्ष घालून संस्कृतच्या या लोकांचं हे रत्न जे वरखेडी सरांनी सगळे एवढे रत्न शोधले होते, या रत्नांना योग्य कोंदण देण्याचं काम त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांचं आमच्या सर्व संस्कृत पंडितांच्यातर्फे मी आभार व्यक्त करतो. माननीय श्री कुलगुरूंचे मी आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे व्यक्तिशः त्यांनी परभणीला एक उपकेंद्राची या ठिकाणी घोषणा केली, म्हणून परभणीकरांच्या तर्फे मी सरांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि माझ्या या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. माधव केळकरजी 1 मिनिटात. आदरणीय व्यासपीठ, मगाशी बऱ्याचदा बोलताना संस्कृत बोललं पाहिजे असा उल्लेख झाला. संस्कृत भारती गेली 30 वर्ष या संबंधात काम करत आहे. आदरणीय मंत्री महोदय इथे उपस्थित आहेत. नवीन पाठ्यपुस्तक रचना झाल्यानंतर बोली संस्कृतचा त्याच्यामध्ये प्राधान्याने अंतर्भाव केलेला आहे. परंतु आज मितीला राज्यात जे शिक्षक संस्कृत शिकवत आहेत त्यांचं बोली संबंधात प्रशिक्षण होणं, ट्रेनिंग होणं आणि ते शासनाच्या रचनेतनं होणं, ह्या गरजेकडे शासनाच्या अधिकाऱ्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावं की जेणेकरून पुस्तक छापून उपयोग नाही, प्रयोग घडला पाहिजे. त्यासाठी सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणाची विशिष्ट योजना कालिदास विद्यापीठाकडनं, संस्कृत भारतीकडनं सादर केली जाईल. याच्यापूर्वी आम्ही आमच्या पातळीवर प्रयोग करतच आहोत, पण त्याला शासनाचं कोंदण मिळालं तर त्याचा एक शिक्षकांना त्या प्रमाणपत्राचा आपल्या खाजगी पुस्तिकेमध्ये एक आधार मिळेल, ही एक सूचना, मागणी. दुसरा भाग असा की पुरस्कार हा आज सगळ्यांना दिलेला आहे, तो पूर्वी केलेल्या कामाबद्दल मिळालेला आहे, चालू असलेल्या कामाबद्दल मिळालेला आहे, पण त्याच्याच बरोबरीने ह्या पुढेही तुम्ही कार्यरत राहाल अशी अपेक्षा ह्या सर्वांकडनं आपल्यासाठी व्यक्त होत आहे, असं मी सर्वांच्या प्रतिनिधी म्हणून इथे सांगू इच्छितो. आणि मला दिलेली पुरस्कार राशी संस्कृत भारतीच्या कामाला माझी थोडीशी त्याच्यात भर घालून इथे अर्पण करतो अशी घोषणा करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आपण शॉल, श्रीफळ आणि सर्टिफिकेट देऊन सर्वांचा सन्मान केलेला आहे आणि सर्वांची जी पुरस्कार राशी प्रत्येकी 25,000 आहे ती पूर्वीच 2 दिवसापूर्वी सर्वांच्या खात्यात जमा झालेली आहे. आता कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात धन्यवाद समर्पणासाठी मी प्रोफेसर कविता होले, कार्यक्रमाच्या समन्वयक यांना इथे आमंत्रित करतो. मगाशी मराठी भाषेवर त्यांनी बोललं, मराठी भाषे विद्यापीठ करू असं जाहीर केलं मंत्री महोदयांनी. विशेष म्हणजे प्रमाणपत्रावरती मराठी भाषेत त्यांनी सही केलेली आहे, हे विशेष आहे. या क्रियावानचं पंडिता, जो क्रियावान असतो तोच खरा पंडित आहे, म्हणून त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अत्र उपस्थिताः सर्वेपि पंडिताः स्वीय धर्माचरणेन, स्वीय कर्माचरणेन, स्वीय वेदस्वाध्यायेन, शास्त्रस्वाध्यायेन च संस्कृतस्य अध्ययनेन स्वीय सत्कारार्थं प्रागेव सम्पादितमस्ति. अद्यतनीयाः महोदयानां सत्कारस्तु कुच्छ्यास्युः कुपरीक्षका हि मणयो यैरर्घतः पातितः इत्युक्तिं मनसि कुर्वाणानां सत्कारकर्तॄणामेव सुविद्वत् परीक्षकता अस्मिन् सम्पादकसत्कारे पर्यवस्यति इत्यवधेयम् अलम्. नमस्कार. साधना पुरस्कार छाननी समिती आणि निवड समितीची सदस्य सचिव म्हणून आज मी आदरणीय प्रकटीकरणासाठी इथे उभी आहे. आजच्या कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री साहेब उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांनी आपल्या शुभेच्छा आपल्याला कळवल्या आहेत. त्यांना मी धन्यवाद देते विश्वविद्यालयाकडून आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या ज्या छाननी आणि निवड समितीकडून. बऱ्याच काळापासून या न त्या कारणाने हा कार्यक्रम प्रलंबित राहिला, परंतु साधना पुरस्कार निवड समितीचे जे अध्यक्ष माननीय नामदार श्री उदय सामंत साहेबांच्या प्रोत्साहनपूर्वक पुढाकाराने आज संपन्न झाला, याचा अतिशय आनंद होत आहे.
सरांनी विश्वविद्यालयाच्या या आवारातच असं आश्वासन दिलं होतं की काही दिवसांनी 3 महिन्याच्या आतमध्ये मी दिलेलं आश्वासन मी पूर्ण करीन. त्याचा आज त्यांनी दिलेलं आश्वासन आज पूर्ण होत आहे आणि पूर्ण झालेलं आहे. याचा खूप मनोमन आनंद होतो आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणारे काहीच लोक असतात. त्यापैकी माननीय उदय सामंतजी आहेत, त्यांना मी धन्यवाद अर्पण करते आणि एक श्लोक त्यांच्या रचलाय तो सांगते. उत्साहस्य नवावतार उदयस्य आत्यंतिकी नम्रता. उदय शब्द आलेला याच्यामध्ये. क्षेत्रम ज्ञानमयम प्रकाशितमिदं सामंतचक्रेण च सत्कारेण सुपूजितेन च विदाम आश्वासनं पूरितं कीर्तिश्चात्र वितानिता तत यशो दानेन माने च. धन्यवाद साहेब. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवून आपण आम्हास उपकृत केले. धन्यवाद साहेब. त्यानंतर माननीय खासदार माननीय डॉक्टर विकास महात्मे साहेब, तसेच लोकसेवा क्षेत्राचे खासदार, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार माननीय श्री कृपाल तुमाने साहेब यांची आज विशेष उपस्थिती इथे आहे. त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. पदवीधर मतदारसंघ नागपूरचे माननीय श्री अभिजित वंजारी सर यांचं या विश्वविद्यालयात प्रथमच आगमन झालेलं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन ते आज इथे उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. सरकार दरबारी विश्वविद्यालयाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आणि विविध योजनांना मूर्त स्वरूप देणारे रामटेक विधान क्षेत्राचे आमदार माननीय श्री आशिषजी जयस्वाल यांच्याप्रती मी हृदयपूर्वक धन्यवाद अर्पण करते. उच्च तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आज काही कारणांनी उपस्थित राहू शकले नाही. माननीय श्री विकासचंद्र रस्तोगी जे या समितीचे सदस्य आहेत, त्यांच्याप्रती पण मी इथे आभार व्यक्त करते. त्यानंतर आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान कालिदास साधना पुरस्कार वितरण समारोह लवकरात लवकर पार पडावा यासाठी सतत पाठपुरावा करणारे आणि माननीय श्री उदय सामंत यांनी दिलेल्या वचनाचा भंग होऊ नये म्हणून त्यांच्याकडे सतत पुरस्कार सोहळ्याविषयी आग्रह धरणारे कुशल प्रशासक कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे माननीय कुलगुरू प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी सरांप्रती मी कार्तज्ञ कुसुमांजली अर्पण करते. धन्यवाद सर. त्यांच्यावर एक श्लोक लिहिलेला आहे. आचार्या भवदीय कीर्तिरतुला शास्त्रप्रभा भासिता लोकोद्भासितया च राजनीतितराम आनंद सिंधू परा भावत्कात महनीय नेतृगुणतो गिर्वाणवाणी चिरम सर्वांगीण विकासाय माप्य लसती प्रीत्युज्वला शाश्वती. धन्यवाद सर. येस सर, थोडंसं एकच मिनिटात. त्यानंतर विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू माननीय चांदे सर यांनी यापूर्वीही असाच रखडलेला कार्यक्रम घडवून आणला होता. त्यांच्याप्रती पण मी धन्यवाद अर्पण करते आणि त्यांना खूप मनपूर्वक धन्यवाद देते. आजच्या कार्यक्रमाचे सारस्वत अतिथी माननीय विजयकुमार सर यांचे आत्ताच महर्षी पाणिनी संस्कृत आणि वैदिक विश्वविद्यालयात ज्यांची कुलगुरूपदी नियुक्ती झालेली आहे असे विश्वविद्यालयाचे भूतपूर्व आणि अभूतपूर्व प्रभारी कुलसचिव विजयकुमार सर यांना मी विशेष धन्यवाद देते. या कार्यक्रमाचे नियंत्रक उच्च शिक्षण विभागाचे संचालक माननीय धनराज माने सर आज काही अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांचे प्रतिनिधी माननीय डॉक्टर संजय ठाकरे सर उच्च शिक्षण नागपूर आणि त्याच्यानंतर माननीय डॉक्टर प्रकाश बच्छाव सर पुणे विभागाचे संचालक आज इथे उपस्थित आहे. त्यांच्याप्रती पण मी धन्यवाद अर्पण करते. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याप्रतीही मी धन्यवाद अर्पण करते. या कार्यक्रमाला उपस्थित संदीप इटकेलवार सर शिवसेना जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण तसेच अंकित प्रभू युवा सेना कार्यकारिणी सदस्य यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाचे संयोजक तसेच प्रभारी कुलसचिव डॉक्टर हरेकृष्ण अगस्ती यांचेही या प्रसंगी विशेष आभार. आजचे सर्व सन्मानमूर्ती पुरस्कारार्थी यांचे अभिनंदन. इथे येऊन आपण पुरस्कार स्वीकारला आणि आम्हास उपकृत केले. आपला सर्वांप्रती व आपल्या कुटुंबियांप्रती मी आभारी आहे. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आज इथे उपस्थित असलेले सर्व विश्वविद्यालयाच्या सर्व संकायांचे अधिष्ठाता प्राध्यापक वृंद, सर्व संवैधानिक अधिकारी आणि सहकारी यांचेही हार्दिक धन्यवाद. सर्वांपर्यंत वार्ता प्रकाशित करणारे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विविध वृत्तपत्र आणि वाहिन्यांचे प्रतिनिधी यांचे विशेष रूपाने आभार प्रकट करते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतत राबणारे सर्व समित्यांचे समन्वयक
आणि सदस्य ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणे अशक्यच होते, त्या सर्वांप्रती मनपूर्वक आभार प्रकट करते. सभागृहात उपस्थित असलेले माजी आमदार माननीय श्री मल्लिकार्जुन रेड्डी, संस्कृत भारतीचे श्री श्री देवपुजारी, श्रीनिवास वर्णेकर सर यांचेही आभार. आपणासारखा श्रोतृवृंद लाभल्यामुळे या कार्यक्रमास बहार आली, त्यामुळे इथे उपस्थित असलेल्या सर्व श्रोतृवृंदाचे आभार मानते. कार्यक्रमाचे सुचारू संचलन करणारे प्राध्यापक पराग जोशी यांनाही धन्यवाद देते आणि महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार छाननी समिती आणि निवड समिती यांच्या सर्व सदस्यांना पुन्हा धन्यवाद देते. सर्वांचाच नामोल्लेख करणं इथे शक्य नाही, परंतु प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या सर्वांना सलाम आणि नमस्कार आणि सर्वांना धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो.